आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मँगो. रविवारचा दिवस होता आणि गट्टू चिंकी आपापल्या ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉइंग करत होते. तेवढ्यात घराचा दरवाजा वाजतो आणि बाबा दरवाजा उघडतात. गट्टू चिंकी एक्साइटेड होऊन पाहायला जातात की कोण आलाय ते. तर बाहेर एक कुरिअरवाला होता आणि बाबांच्या हातात मोठे मोठे 2 बॉक्सेस होते. गट्टू चिंकी, असं वाटतंय तुमच्या आत्यानं काहीतरी पाठवलंय तुम्हाला, कारण त्यावर तिचंच नाव लिहिलंय. वा बाबा, या बॉक्स मध्ये काय आहे? लवकर दाखवा ना की आत्याने आमच्यासाठी काय पाठवलंय. मला तर असं वाटतंय ह्यामध्ये खूप चॉकलेट्स असतील. नाही चिंकी, मला तर असं अजिबात नाही वाटत. थांबा थांबा, मी आत्ताच हे बॉक्सेस उघडून पाहतो, मग कळेल यात काय आहे ते. जेव्हा बाबा ते बॉक्सेस ओपन करतात तेव्हा सगळेजण खूप खुश होऊन जातात. एका बॉक्समध्ये खूप कच्च्या कैऱ्या होत्या आणि एका बॉक्समध्ये खूप सारे पिकलेले आंबे होते. वाव, इतके आंबे! अरे वा, ह्या कैऱ्या आणि पिकलेल्या आंब्यांमधून किती मस्त वास येतोय. बरोबर आई, हे तर एकदम ताजे वाटतायत. तेवढ्यात पिकलेल्या आंब्यांकडे बघून गट्टूला काहीतरी आठवतं आणि तो आनंदानं उड्या मारू लागतो. अरे वा आई, तुला माहितीये, हे पिकलेले आंबे बघून मला एक मस्त आयडिया सुचलीये. ती कोणती गट्टू? चिंकी, विसरलीस का? उद्या आपल्याला शाळेत उन्हाळ्यासाठी हेल्दी आणि रिफ्रेशिंग सरबत घेऊन जायची आहेत, ते सुद्धा कुठल्या तरी एका मुख्य पदार्थाला धरून. अरे हो, मी तर विसरून गेलेले. मग गट्टू, तू काय बनवणार आहेस? मी ह्या पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे चिंकी. आई, तू मला मँगो शेक बनवायला शिकव. हो हो, जरूर गट्टू बेटा, का नाही. गट्टू आईसोबत किचन मध्ये जातो आणि मँगो मिल्कशेक बनवायला शिकू लागतो. इकडे चिंकी विचारत पडते की आता ती समर ड्रिंक कोणाकडून आणि कशी बनवणार. बाबा चिंकीला विचारत असलेलं बघून म्हणतात, चिंकी, काय झालं? काय विचार करतेस तू? बाबा, गट्टू तर पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे, पण आता मी काय करू? आता तर फक्त ही कच्ची कैरीच राहिलीये. ह्यापासून कुठलं उन्हाळ्याचं सरबत तयार होईल? अरे चिंकी बेटा, तुला माहिती नाहीये, ही कच्ची कैरी आपल्या खूप कामाची आहे. मान्य आहे की मँगो शेक खूप छान असतो, पण तू कधी कच्च्या कैरीचं पन्ह प्यायलीयस का? काय? कैरीचं पन्ह? नाही बाबा, ते कसं तयार होतं? बेटा, जेव्हा मी आणि तुमची आत्या गावी राहायचो आणि छोटे होतो, तेव्हा तुमची आजी आणि माझी आई आमच्यासाठी छान छान कैरीचं पन्ह करायची आणि ते खूप जास्त रिफ्रेशिंग आणि छान असतं आणि त्यासोबतच ते खूप जास्त हेल्दीही असतं. खरंच बाबा, तुम्हाला ते बनवता येतं का? हो चिंकी, ही तुझ्या आजीची सिक्रेट रेसिपी आहे आणि ही फक्त मलाच माहितीये, पण मी तुला शिकवेन. हा, मग उद्या तेच घेऊन जा तू. ये, ठीक आहे बाबा, माझं सरबत सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. मग काय होतं, जसं आई गट्टूला मँगो मिल्कशेक शिकवते आणि किचन रिकामं होतं, तसं बाबा चिंकीला घेऊन जातात आणि आजीच्या कैरीच्या पन्ह्याची सिक्रेट रेसिपी तिला शिकवू लागतात. चिंकी पहा, आपण अगोदर कैरी छान शिजवून घेऊ. जेव्हा हे शिजेल तेव्हा याची सालं आणि पल्प आपण वेगळा काढूया. बर, मग पुढे? मग या कच्च्या कैरीच्या पल्प मध्ये आपल्याला थोडंसं तिखट, मीठ, काळं मीठ, मिंट लिव्स आणि साखर घालून छान मिक्स करायचंय. काय? साखर आणि मीठ एकत्र? हे तर मी पहिल्यांदाच ऐकलंय. हो चिंकी बेटा, यानंतर पहा, हे जेव्हा छान ब्लेंड होईल त्यानंतर आपल्याला त्यात पाणी टाकायचंय आणि आपलं कैरीचं पन्ह तयार. बस, यात थंड थंड बर्फ टाकायचा. अरे वा बाबा, हे तर मस्त आहे. मी हे पिऊन बघू? हो हो, नक्कीच, का नाही. हे तर खूप टेस्टी आहे आणि रिफ्रेशिंगही आहे बाबा. खरंच हे तर एकदम कमाल झालंय. हो चिंकी बेटा, आता आजीची सिक्रेट रेसिपी तुलाही कळाली. हो बाबा, उद्या तर आता मी हेच बनवून घेऊन जाईल. मला खात्री आहे की शाळेमध्ये सुद्धा सगळ्यांना खूप आवडेल हे. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकीच्या क्लासमधली सगळी मुलं समर ड्रिंक्स बनवून आणतात. कुणी रूह अफजा बनवून आणलं होतं, तर कुणी लिंबू पाणी. खूप जणांनी मिल्कशेक सुद्धा आणलं होतं.
पण सगळ्यांना चिंकीने आणलेलं कैरीचं पन्ह खूप आवडतं, कारण हे ड्रिंक कुणालाही क्लासमध्ये माहिती नव्हतं आणि त्यामुळे सगळ्यांनी ते ट्राय केलं. चिंकी, मला तर खरंच माहित नव्हतं की कच्च्या कैरीपासून सुद्धा इतकं मस्त आणि रिफ्रेशिंग सरबत तयार होऊ शकतं. हो गुड्डी, आणि हे खूप हेल्दी सुद्धा आहे. हे प्यायल्याने आपल्याला उन्हाळ्यात खूप फायदे मिळतात. आणि गट्टूचा मँगो शेक खूपच यमी आहे. पिऊन मजाच आली मित्रांनो. थँक्यू हरी. ही तर माझ्या आजीच्या सिक्रेट रेसिपीची कमाल आहे. सगळी मुलं एकमेकांनी बनवलेली समर ड्रिंक्स पितात आणि खूप एन्जॉय करतात. यानंतर घरी आल्यावर संध्याकाळी बाबा आणि चिंकी मिळून सगळ्यांसाठी कैरीचं पन्ह करतात आणि सगळे मिळून एन्जॉय करतात. गट्टू चिंकी गेले वॉटर पार्कला. गट्टू चिंकी आणि आई बाबा सोबत डिनर करत होते. दुसऱ्या दिवशी सगळेजण वॉटर पार्कला जाणार होते आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. अहो बाबा, मी उद्यासाठी तर खूपच एक्सायटेड आहे. मला तर स्विम ट्यूब सुद्धा हवी आहे. हो बाबा, वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी स्विम ट्यूब आवश्यक आहे ना? पण माझ्याकडे आणि गट्टूकडे ती नाहीये. अरे हो गट्टू चिंकी, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला उद्या वॉटर ट्यूब घेऊन देईन. फक्त उद्या तुम्ही वेळेत उठा. आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता निघायचंय, तरच आपण वॉटर पार्कला वेळेत जाऊ. काय? वॉटर पार्क इथून खूप दूर आहे का बाबा? हो गट्टू, बाळा, वॉटर पार्क शहराच्या बाहेर आहे, म्हणजे ते इथून 50 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याला पोहोचायला किमान 2 तास तरी लागतील. ओ, मग ठीक आहे आई. मी आणि गट्टू लवकर उठू आणि वेळेवर तयारही होऊ. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं डिनर संपवतात आणि पटकन झोपायला जातात. सकाळी सकाळी खरंच दोघे अगदी वेळेत उठतात आणि रेडी होतात. आई बाबाही तयार झाले होते आणि मग सगळे गाडीत बसून वॉटर पार्कला जाण्यासाठी निघू लागतात. जेव्हा वॉटर पार्क येणार असतो तेव्हा बाबा एका ठिकाणी आपली गाडी थांबवतात. काय झालं बाबा? आलं का वॉटर पार्क? अरे नाही गट्टू बेटा, वॉटर पार्क यायला अजून वेळ आहे. मग आपण इथे का थांबलोय बाबा? अरे गट्टू चिंकी, तिकडे पहा. त्या रोडच्या पलीकडे जे शॉप आहे ना, तिकडे तुमच्यासाठी स्विम ट्यूब्स मिळतील. पण तुम्ही गाडीतच बसा, मी जाऊन घेऊन येतो, कारण बाहेर खूप ऊन आहे. ठीक आहे बाबा, माझ्यासाठी तुम्ही लाल रंगाचा घ्या. हो बाबा, आणि माझ्यासाठी पिवळ्या रंगाचा. ठीक आहे मुलांनो, तुम्ही थांबा, मी तुम्हाला घेऊन येतो. मग बाबा लवकरच दुकानातून स्विम ट्यूब्स घेऊन येतात आणि सगळेजण वॉटर पार्कला पोहोचतात. वॉटर पार्कच्या बाहेर गट्टू चिंकी आणि आईबाबा जेव्हा तिकीट घेतात तेव्हा सगळ्यांना हातात घालण्यासाठी रंगीत हँडबँड्स मिळतात. वाव, हे बँड्स तर किती क्यूट आहेत ना. आई बाबा चिंकी, आता मला राहवतच नाहीये. जाऊया ना लवकरात. मला सगळ्या वॉटर राईड्स मध्ये जायचंय. हो आई बाबा, लवकर जाऊया ना. अरे गट्टू चिंकी, आपल्याला अजून एक काम करायचंय. आता आपल्याला आपले कपडे बदलून स्विमिंग कॉस्ट्युम घालायचाय. चिंकी, तू माझ्यासोबत चल आणि गट्टू, तू बाबांसोबत जाऊन लवकर कपडे बदल. ठीक आहे? ठीक आहे आई. गट्टू चिंकी पटकन ड्रेस चेंज करून घेतात. मग ते दोघं फायनली स्विमिंग पूल कडे जातात. तिथे खूप सारी लोक होती. तिथे म्युझिक वाजत होतं आणि खूप साऱ्या फन राईड्सही होत्या. वाव, इथे किती लोक आहेत आणि सगळे किती मजा करतायत. असं वाटतंय की आपल्यालाही खूप मजा येणार आहे. बाबा, चला ना, आपण त्या मोठ्या वॉटर राईडला जाऊ, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या ट्यूब मध्ये बसून खाली यायचंय. नाही नाही नाही, मला तर अशा वॉटर स्लाइड वर जायचंय जी जास्त उंच नाहीये. काही हरकत नाही गट्टू, तू माझ्या सोबत मोठ्या राईडला चल आणि चिंकी, तू आई सोबत छोट्या स्लाइड राईडला जा. मग आपण सगळे स्विमिंग पूल वर भेटूया. ठीक आहे बाबा. मग गट्टू बाबांसोबत मोठ्या वॉटर राईड वरती जातो, जिथे त्या दोघांना एक मोठी ट्यूब मिळते आणि बाबा आणि गट्टू सोबतच त्या ट्यूब मध्ये बसतात. गट्टू बेटा, ट्यूब्सचे हँडल्स अगदी नीट धर, ठीक आहे? हो बाबा, मी नीट पकडलंय. ये. तेवढ्यात दोघं वॉटर राईडने खाली जातात. तिकडे चिंकी आई सोबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या वॉटर राईड्स एन्जॉय करत होती.
कधी ती गोलवाल्या वॉटर स्लाइड मध्ये जायची तर कधी बेंड असलेल्या. मग गट्टू, चिंकी, आई आणि बाबा सगळे स्विमिंग पूल मध्ये भेटतात, जिथे गट्टू चिंकी आपापले स्विम ट्यूब्स घेऊन एकमेकांसोबत पाण्याशी खेळतात. ते एकमेकांवर पाणी उडवतात. हे घे गट्टू, हे घे. तू पण घे, हे घे चिंकी. तेव्हा बाबा पाठीमागून सगळ्यांवर खूप सारं पाणी उडवतात आणि सगळे खूप हसू लागतात. पाण्यात एवढं खेळल्यावर गट्टू चिंकीला चांगलीच भूक लागते. आई बाबा, मला तर आता खूप भूक लागलीये. हो आई, खेळून खेळून माझ्यातली ही एनर्जी डाऊन झालीये. ठीक आहे, चला कॅन्टीनला जाऊ. ठीक आहे. मग ते चौघही वॉटर पार्कच्या कॅन्टीन मध्ये जाऊन लंच करतात. मग सांगा गट्टू चिंकी, तुम्हाला तुमची एनर्जी चार्ज करण्यासाठी काय खायचंय? मी तर बर्गर खाणार आहे आई. मी तर घरूनच विचार करून आलो होतो की मला बर्गर खायचंय. आणि मला सँडविच खायचंय. आई बाबा जेवण ऑर्डर करतात आणि थोड्याच वेळात त्यांचं लंच येतं. वाव आई, हे बर्गर तर खूप टेस्टी आहे. हो, आणि हे सँडविच सुद्धा खूप फ्रेश आणि यम्मी आहे आई. हो मुलांनो, सगळं खूप छान आहे. तुम्ही छान एन्जॉय करा. ठीक आहे आई, यानंतर आपण परत त्या पूल मध्ये जाऊया जिथे सगळी लोक बॉलशी खेळतायत. मला अजून खेळायचंय. हो ठीक आहे चिंकी, तुला जितकं खेळायचंय तितकं आरामात खेळ, पण आधी जेवण संपव बरं. ठीक आहे. गट्टू चिंकी आपापलं लंच फिनिश करतात आणि मग ते सगळेजण पुन्हा खेळण्यासाठी पाण्यामध्ये पुलात जातात. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी खूप एन्जॉय करतात आणि मग सगळेजण घरी परत येतात. गट्टू चिंकी गेले मॉलमध्ये. रविवारचा दिवस होता, तर गट्टू चिंकी सोबत बाबांच्याही ऑफिसला सुट्टी होती. गट्टू चिंकी घरी बोर होत होते, तर येऊन ते बाबांना म्हणतात, बाबा फिरायला घेऊन जा ना. मी आणि चिंकी घरी खूप बोर होतोय आणि आज तर रविवार आहे. तुम्हाला सुट्टी सुद्धा आहे ना? हो बाबा, आम्ही दोघांनी आमचा अभ्यासही पूर्ण केलाय आणि आता फक्त 11च वाजतात. पूर्ण दिवस काय करायचं घरी? प्लीज कुठेतरी फिरायला घेऊन जा ना. हो तर ठीक आहे मुलांनो, आपण एक काम करूया. आपण मॉलला फिरायला जाऊ. मी ऐकलंय तिथे खूप सुंदर डेकोरेशन झालंय. आपण तिथे खूप सारे फोटोज पण क्लिक करू शकतो. वा बाबा, ही तर खूप मस्त कल्पना आहे. हो, हरी सांगत होता की मॉल मध्ये खूप छान डेकोरेशन झालंय. चला जाऊया. मी जाऊन आईला सांगतो की दुपारचा स्वयंपाक नको करूस, आज आपण सगळे मॉलला जाऊ. गट्टू धावतच आईजवळ किचन मध्ये जातो आणि तिला म्हणतो, अगं आई, तू स्वयंपाक नको करूस. बाबा सगळ्यांना मॉलला फिरायला घेऊन जातायत आणि ते म्हणतायत की सगळेजण मॉलमध्ये जेऊयात. अरे वा, हे तर खूपच छान झालं. बरं आहे, माझाही संडे सेलिब्रेशन होईल. स्वयंपाक घरातून सुट्टी. मग चला, तुम्ही लवकर तयार व्हा. थोड्याच वेळात सगळेजण रेडी होतात आणि मॉलला जाण्यासाठी निघतात. मॉलमध्ये पोहोचताच सगळ्यात अगोदर आई बाबा गट्टू चिंकीला फूड कोर्ट कडे घेऊन जातात. तर सांगा गट्टू चिंकी, तुम्ही लंच मध्ये काय खाणार? बाबा, मी माझ्या आवडीचा चीज बर्गर घेणार आहे. आणि मीही बाबा चीज बर्गरच खाणार आहे. जर सगळेजण त्यांचं फेवरेट घेणार आहे तर मीही माझा आईस टी पिणार आहे. ठीक आहे, मग मी सगळ्यांच्या आवडीचे फेवरेट स्नॅक्स घेऊन येतो. एक काम करा, तुम्ही कुठल्या तरी एका चांगल्या जागी बसा. मी आत्ता आलो. थोड्याच वेळात बाबा सगळ्यांना चीज बर्गर आणि आईस टी घेऊन येतात आणि मग सगळे सोबत लंच करतात. वाव, किती टेस्टी होतं सगळं. थँक्यू बाबा. थँक्यू आई, आम्हाला इथे घेऊन येण्यासाठी. हो आई बाबा, थँक्यू. वेलकम मुलांनो. बाबा चला, आता जाऊन आपण डेकोरेशन पाशी फोटो काढूया. मी सगळ्या मित्रांना माझे फोटो दाखवणार आहे. हो बाबा, माझेही फोटो काढा. मॉलचं डेकोरेशन खरंच खूपच मस्त आहे. तिथे आपले खूप फोटो येतील. ठीक आहे, तर चला आपण सगळे आता फोटोज काढूया. बाबा गट्टू, चिंकी आणि आईचे सुंदर सुंदर फोटोज काढतात. गट्टू चिंकी वेगवेगळ्या पोजेस मध्ये आपले फोटो काढतात आणि खूप हसतात. तर मुलांनो, फोटोज तर काढून झाले. आता सांगा, आता काय करायचं? आज तर तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या जातील, कारण तुम्ही तुमचा होमवर्क कंप्लीट केलाय पटापट.
वाव, खरंच बाबा? वा, आजचा दिवस तर खरंच मस्त आहे. हो हो बिलकुल. तर सांगा काय करायचंय अजून? काही खायचंय की काही खेळायचंय? बाबा, चला आता गेम सेक्शनला जाऊ. तिथे खूप टॉयज आहे आणि तिथे टॉय ट्रेन सुद्धा आहे. मागच्या वेळी आलेलो त्यावेळेस त्या ट्रेन मध्ये नव्हतं बसता आलं, कारण घरी जायला उशीर होत होता ना. हो बाबा, यावेळेस मलाही त्या ट्रेन मध्ये बसायचंय. प्लीज बाबा, प्लीज. ठीक आहे मुलांनो, चला गेम सेक्शनला जाऊया आणि तुम्ही दोघं टॉय ट्रेन मध्ये बसा. बाबा गट्टू चिंकीला गेम सेक्शन मध्ये घेऊन जातात, जिथे ती टॉय ट्रेन होती. गट्टू चिंकी सोबतच त्या ट्रेन मध्ये बसतात आणि गाणं गाऊ लागतात. झुक 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 पम 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 पम, बघा बघा आमची ट्रेन चालली. झुक 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 पम 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 पम. आई बाबा गट्टू चिंकीला एन्जॉय करताना बघून खुश होतात. थोड्या वेळाने दोघे ट्रेन मधून उतरून परत येतात. काय गट्टू चिंकी, मजा आली ना ट्रेन मध्ये? आणि तुमचं गाणंही खूप छान होतं. हो बाबा, खूप मजा आली. तर मुलांनो, तुम्ही दोघांनी ह्यातून एक एक टॉय सिलेक्ट करा. आम्ही तुम्हाला घेऊन देतो, ठीक आहे? पण फक्त एकच, ठीक आहे? वाव, थँक्यू आई. आम्ही लगेच आमच्या आवडीचं खेळणं शोधतो. गट्टू चिंकी खेळणी शोधू लागतात. चिंकीला एक बार्बी डॉल पसंत पडते आणि गट्टूला एक रेसिंग कार. आई बाबा त्या दोघांना त्यांच्या आवडीच्या खेळण्या घेऊन देतात. तर मुलांनो, मजा आली ना आज? हे बघा, आता संध्याकाळ झालीये, आपण आता घरी जाऊ. हो बाबा, खूप मजा आली. थँक्यू सो मच आम्हाला आणण्यासाठी. हो आई बाबा, आज तर खूप मजा आली आणि हे टॉयज तर किती मस्त आहेत. चला मुलांनो, आता सगळे आईस्क्रीम खाऊया आणि मग घरी जाऊयात आपण. घरी मी तुमच्यासाठी रात्री मस्त स्वयंपाक करते आणि उद्या सकाळी उठून शाळेतही जायचंय ना? ठीक आहे आई. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खातात आणि घरी जातात. लीडरशिप. कोणतंही मोठं काम करायला दोन गोष्टींची गरज असते, एक चांगली टीम आणि एक समजूतदार लीडर, जो आपल्या टीम सोबत मिळून त्यांच्यात उत्साह आणि उमेद भरून अवघडातलं अवघड कामही करून घेऊ शकतो. ह्यालाच लीडरशिप म्हणतात. चला तर बघूया आपल्या गट्टू मध्ये ही लीडरशिप क्वालिटी आहे की नाही. संडेचा दिवस गट्टू आणि चिंकीचा फेवरेट दिवस असतो. शाळेला सुट्टी असल्यामुळे गट्टू आणि चिंकी फक्त आरामच करतात असं नाही, तर नव्या नव्या प्रकारच्या एक्साइटिंग ऍक्टिव्हिटीजही करत असतात. असंच रविवारच्या एका सकाळी गट्टू आणि चिंकी ब्रेकफास्ट करत असतात, तर तिथेच बाबा सोफ्यावर बसून पेपर वाचत असतात. आज आमची हाऊसिंग सोसायटीची मीटिंग आहे क्लब हाऊसला. जेवायला यायला जरा उशीर होईल. बाबा, आज आम्ही तुमच्या क्लब हाऊसला येऊ? हो, मलाही यायचंय. अच्छा बाबा, चला तुम्ही सुद्धा सोबत क्लब हाऊस फिरा. गट्टू आणि चिंकी खूप खुश होतात आणि मग ब्रेकफास्ट संपवून बाबांसोबत क्लब हाऊसच्या दिशेने निघतात. कॉलनीच्या अगदी मधोमध होता हा क्लब हाऊस, जिथे सोसायटीतली लोक कधी मीटिंग करायची, तर कधी फेस्टिवल आणि बाकी इव्हेंट सुद्धा एन्जॉय करायची. आज मीटिंगमुळे तिथे खूप सारी लोक आली होती. आता मी मीटिंग अटेंड करतो, तोपर्यंत तुम्ही इथे बसा आणि आपापसात बोला. ठीक आहे बाबा, आम्ही जरा फिरतो इथे. बाबा मीटिंग मध्ये बिझी झाले आणि गट्टू चिंकी क्लब हाऊसचे वेगवेगळे सेक्शन बघू लागले. एक मोठा हॉल होता जिथे मीटिंग सुरू होती. तिथे एक जिम होती जिथे सोसायटीतली लोक सकाळ संध्याकाळ व्यायामाला येत. दोन अशाच खोल्या होत्या ज्या अशाच रिकाम्या पडून होत्या, ज्या कुठल्या इव्हेंट आणि सेलिब्रेशनला कामी येत. आणि एंट्रन्स जवळ एक सोसायटी ऑफिस होतं. अरे गट्टू, आपल्यासाठी तर इथे काहीच नाहीये. मीही तोच विचार करत होतो चिंकी. सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये एक विभाग मुलांसाठीही असायला हवा. पण हे कसं होणार? गट्टू गहन विचारात पडतो आणि अचानक त्याच्या डोक्यात एक बल्ब पेटतो. माझ्याकडे एक आयडिया आहे चिंकी. मलाही सांग. क्लब हाऊस मध्ये मुलांचा विभाग आपण मुलंच तयार करू. पण कसं? हे बघ, सगळ्यात आधी तर आपण बाबांशी बोलून क्लब हाऊस मधला एक भाग मुलांसाठी अलॉट करूया. मग आपण सोसायटीतल्या मुलांची टीम बनवूया, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॅलेंटची मुलं असतील. जसं बंटी एक आर्टिस्ट आहे, तो सोसायटीच्या बाल विभागामध्ये आपल्या आवडत्या सुपर हिरोचे पोस्टर बनवू शकतो. आणि पिंकी आणि मी तिथे इंडोर गेमचा एरिया तयार करू. माझ्याकडे एक्स्ट्रा चेस बोर्ड आहे
आणि पिंकीकडे खूप सगळे जिक्सॉ पझल्सचे गेम आहेत. हो, कुणाल म्हणत होता की त्याच्याकडे एक कॅरम बोर्ड आहे, पण सोबत खेळणारं कोणी नाहीये. पण सगळ्यात आधी क्लब हाऊस मध्ये हे सगळं करण्याची परवानगी मिळणं गरजेचं आहे. मी बाबांशी मीटिंग नंतर लगेचच बोलतो. थोड्या वेळाने बाबा जेव्हा मीटिंग मधून फ्री झाले तेव्हा गट्टूने आपली आयडिया बाबांना शेअर केली. त्यांना ही गट्टूची आयडिया खूप आवडली. तुमचं म्हणणं तर बरोबर आहे. क्लब हाऊस मध्ये मुलांसाठी काहीतरी हवं. तुम्ही दोघं काळजी करू नका, मी आत्ता सेक्रेटरींशी बोलतो. बाबा त्याच वेळी सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन क्लब हाऊस मध्ये जाऊन सेक्रेटरींशी बोलतात. अगोदर सेक्रेटरींना वाटलं मुलं इथे गोंधळ करतील आणि गोष्टींचं नुकसानही करतील, पण बाबांसोबत थांबलेल्या इतर लोकांनीही त्यांना समजावलं की सोसायटीतली मुलं खूप समजूतदार आहेत आणि मुलांच्या सहभागामुळे क्लब हाऊस अजूनच उजळेल. तर सेक्रेटरींनी परमिशन दिली. घ्या मुलांनो, सेक्रेटरींनी परमिशन दिलीये, पण सोबत नियमांची ही मोठी लिस्टही आहे. हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची. डोंट वरी बाबा, आम्ही सगळे नियम पाळूनच क्लब हाऊसचा बाल विभाग तयार करू. परमिशन मिळाल्यानंतर गट्टू आणि चिंकीने आपल्या मित्रांसोबत सोसायटीतल्या इतर मुलांसोबत मीटिंग केली. गट्टूची आयडिया ऐकून सगळी मुलं खूप एक्साइटेड होतात. सगळ्यांमध्येच क्लब हाऊसच्या किड्स सेक्शन मध्ये काहीतरी करायचा उत्साह येतो. मी आपल्या किड्स सेक्शन साठी आपले लाडके कार्टून्स आणि सुपर हिरोजचे कटआउट्स बनवेन. तिथे आत जाताच आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपलं हा स्पेशल फन झोन आहे. बाल विभाग सजवण्यासाठी आपल्याला अजून 3-4 जणांची मदत लागेल. गट्टूचं बोलणं ऐकून मयंक, रोहित आणि रश्मी आपले हात वर करतात. हा स्पिरिट महत्वाचा आहे. बाल विभाग तयार करता करता आपल्यातील मैत्री अधिक घट्ट होणार आहे. सगळी मुलं जोरदार टाळ्या वाजवून गट्टूच्या बोलण्याचं समर्थन करतात. चिंकी आणि मी इंडोर गेम्स तयार करत आहोत. तिथे आपण सगळे मिळून चेस, चिप्स, पझल्स, लुडो आणि असे अनेक खेळ खेळू शकतो. मी कॅरम बोर्ड सेट करून टाकेन. आपल्याला हेही लक्षात ठेवायचंय की आपल्यामुळे तिथे खूप आवाज किंवा कुठल्याही सामानाचं नुकसान नको व्हायला. आणि क्लब हाऊसची वेळ सुद्धा ठरलेली असेल. ह्या सगळ्या नियम आणि अटींची यादी मी तयार करणार आहे आणि त्यासाठी डिस्प्ले बोर्ड सुद्धा मी तयार करणार आहे. मग चला सुरू करूया. सगळी मुलं आपल्या प्लॅन नुसार आपापल्या कामाला लागली. गट्टू सेक्रेटरींकडून किल्ल्या घेऊन क्लब हाऊसच्या त्या रिकाम्या रूम्स मध्ये जातो. मग त्या रिकाम्या खोलीला बंटी, मयंक आणि रश्मी सजवतात आणि भिंतीवर अगदी मस्त पेंटिंग सुद्धा. चिंकी आणि पिंकीने इंडोर गेम्सचा अगदी एरिया रेडी केला. चेस, लुडो, जिक्सॉ पझल्सचे गेम. बाकी मुलांनीही आपापल्या घरून भरपूर टॉईज, सॉफ्ट टॉईज यांचं कॉन्ट्रीब्युशन केलं. कुणालने एक मोठा कॅरम बोर्ड लावला. गट्टू आणि चिंकीने एक लायब्ररी सेक्शनही बनवलं, जिथे मुलांसाठी कॉमिक्स, नॉवेल्स आणि मॅगझिन बुक्स सुद्धा ठेवले गेले. हे सगळे नॉवेल्स, कॉमिक्स आणि या सगळ्या पुस्तकांना सोसायटीतल्या इतर मुलांनी कॉन्ट्रीब्युट केलेलं. आणि शेवटी गट्टूने अतिशय आकर्षक असा नोटीस बोर्ड लावला, ज्यावरती डिस्प्ले होत होते रूल्स आणि रेग्युलेशन्स. शेवटी एकदाची या बाल विभागाच्या उद्घाटन समारंभाची वेळ झालीये. गट्टूने अगोदरच किड्स सेक्शनच्या ओपनिंग साठी सोसायटीच्या प्रेसिडेंट मिसेस पद्मिनी कोहलींशी बोलून ठेवलं होतं. आता रिबिन कट करण्यासाठी मिसेस कोहली, सेक्रेटरी अंकल आणि गट्टू चिंकीचे आई बाबा आणि इतर मुलांचेही पालक उपस्थित होते. जसं प्रेसिडेंट मिसेस कोहलींनी रिबिन कट केली तेव्हा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सोसायटीतली मुलं खूप एक्साइटेड होती. मग मिसेस कोहली सगळ्या मुलांना म्हणाल्या, आज क्लब हाऊसच्या बाल विभागाचं उद्घाटन करताना मला खूपच आनंद होतोय आणि सगळ्यात जास्त आनंद ह्याचा होतोय की हे सगळं काम मुलांनी स्वतः केलंय. सगळेजण हसतात आणि सगळे जोरात टाळ्या वाजवतात. पण हे सगळं काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचं सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाला जात असेल तर तो आहे गट्टू. इतक्या लहान वयात त्याने ज्या प्रकारे आपली टीम बनवली आणि सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना प्रेरणा देत त्याने हे काम केलं, हे नेतृत्व गुणाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. हे ऐकून सगळेजण गट्टूकडे पाहू लागतात. गट्टू स्माइल करत होता, तर चिंकी, आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. सगळेजण पुन्हा एकदा गट्टूसाठी टाळ्या वाजवतात आणि त्याला म्हणतात, वी प्राऊड ऑफ यू गट्टू. बेस्ट फ्रेंड सोबत भांडण.
गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी सोबत बसून घरी आपला सायन्स प्रोजेक्ट बनवत होते. आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय मित्रांनो, पण बघा ना अजूनही खूप काम राहिलंय. बरोबर बोललास तू गट्टू. नाही नाही बंटी आणि गट्टू, बघा आता फक्त प्रोजेक्ट मध्ये चित्रच राहिली आहेत जी तुला आणि गट्टूला मिळून करायची आहेत. बाकी सगळं काम तर मी आणि गुड्डी करू. मला तर असं वाटतंय की आपला प्रोजेक्ट सगळ्यात छान होणार आहे, कारण माझं आणि चिंकीचं अक्षर छान आहे आणि गट्टू आणि बंटी एकत्र किती छान चित्र काढतात. हो गुड्डी, आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय. आता आपण थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा आणि काहीतरी गेम खेळायला हवा. चांगली आयडिया आहे गट्टू. पण मला असं वाटतंय की आधी आपण प्रोजेक्ट पूर्ण करायला हवा. प्लीज चिंकी, आपण फक्त 30 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्यात फक्त आपण काहीतरी खाऊया आणि लुडोचा गेम खेळूया बास. मी लगेच आईला स्नॅक्स बद्दल सांगून येतो. जेव्हा सगळ्यांनाच ब्रेक हवा होता तेव्हा चिंकीही तयार होते. गट्टू आईला स्नॅक्स आणण्यासाठी सांगतो आणि मग तो लुडो बोर्ड घेऊन येतो. आपण तर 4 जण आहोत, मजा येईल. मी लाल घेणार. नाही गट्टू, रेड माझा लकी कलर आहे. रेड मला हवा आहे. काय? नाही नाही बंटी, मी नेहमी लाल घेतो. मला लालच हवेत. गट्टू आणि बंटीला रेड वरून भांडताना पाहून चिंकी म्हणते, अरे यात भांडण्यासारखं काय. बंटी, यावेळेस तू लाल घे आणि पुढच्या खेळामध्ये गट्टू लाल घेईल, ठीक आहे? ओके चिंकी. गेम सुरू होतो आणि सगळे खेळू लागतात. सगळ्यांचे प्लेयर्स लुडो मध्ये उघडतात, पण गट्टूचा अजून 6 आला नव्हता. एवढंच नाही तर बंटी गट्टूपेक्षा खूप पुढे गेला होता. जेव्हा बराच वेळ गट्टूचा 6 पडत नाही आणि तो हरू लागतो तेव्हा गट्टूला राग येऊ लागतो. नाही, मी नाही खेळ खेळणार. या बंटीने चिटिंग केलीये. काय? मी काय चिटिंग केलीये गट्टू? आधी तर माझ्या लाल तू घेतल्या आणि मग तू मला 2 वेळेस कापलं बंटी. अरे हे तू काय बडबडतोयस गट्टू? हा तर फक्त गेम आहे आणि मी काही चिटिंग केली नाहीये. गट्टू रागात सगळे प्लेयर्स इकडे तिकडे करून टाकतो आणि म्हणतो, नाही, तू नक्की चिटिंग केलीये बंटी आणि चिटिंगनेच तू दरवेळेस 6 पडलेत आणि मला कोणीच हरवू शकत नाही लुडो मध्ये. गट्टू, अरे हे तू काय बोलतोयस? असं काहीच नाहीये. मला तरी कुठे जास्त वेळेस 6 पडलेत. मग मी असं म्हणतीये का? नाही चिंकी, तुझ्याजवळ तुझा आवडता रंग निळा आहे, पण ह्या बंटीने माझा आवडता लाल रंगही घेतला. मला नाही खेळायचं याच्यासोबत. हा मग ठीक आहे, मग मलाही नाही खेळायचंय तुझ्यासोबत. तू मला चीटर म्हटलास. मी कुठल्याही प्रकारची चिटिंग केली नाहीये. तुला तर खेळताच येत नाही. मी चाललो घरी. अरे बंटी थांब ना, तुझ्याशिवाय आम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू बंटी. जर तुम्ही एकत्र काम नाही केलं तर आपला प्रोजेक्ट नाही होणार पूर्ण. असं असेल तर चिंकी गट्टूला सांग माझी माफी माग. नाही, मी कोणाचीही माफी मागणार नाहीये, काही झालं तरी. गट्टू आणि बंटी एकमेकांपासून तोंड फिरवून उभे राहतात. कोणीही चिंकीचं बोलणं ऐकायला तयार नव्हतं. तेवढ्यात आई खोलीमध्ये स्नॅक्स घेऊन येते. हे घ्या मुलांना तुमचे स्नॅक्स. अरे गट्टू आणि बंटी, तुम्हाला काय झालं? चिंकी आईला इशारा करते आणि तिला बाहेर घेऊन जाते. चिंकी आईला बाहेर नेऊन सगळं काही घडलेलं सांगते. आई, ते दोघं जर एकमेकांशी बोलले नाही तर आमचा प्रोजेक्टही पूर्ण होणार नाही. चिंकी बाळा, असं वाटतंय मलाच काहीतरी करावं लागेल. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आई चिंकीला आपला सगळा प्लॅन सांगते आणि मग त्या दोघी पुन्हा रूम मध्ये येतात. गट्टू बाळा, आपण आता परत लुडो खेळूया आणि ह्या वेळेस बंटीच्या जागी मी खेळेन, ठीक आहे? चिंकी बंटी आणि गुड्डीला इशाऱ्याने सांगते की हा तिचा आणि आईचा प्लॅन आहे. काय? ठीक आहे आई, आपण सगळे खेळूया, पण मी लाल घेणार. आई, चिंकी, गट्टू आणि गुड्डी लुडो खेळू लागतात. पण यावेळी गट्टू गेम जिंकू लागला होता. पण आई गट्टूला म्हणते, हे काय गट्टू, तू चिटिंग का करतोयस? काय? आई, अगं मी कुठे चिटिंग केली? गट्टू, आताच तू चिटिंगने 6 पाडलेस. नाही आई, मी चिटिंग नाही केली. आई बरोबर बोलतीये गट्टू, तू चिटिंगनेच जिंकतोय. हो गट्टू, चिटिंग नको ना करू. अरे पण मी चिटिंग केलीच नाहीये. अच्छा, मग तुला सारखे सारखे 6 कसे पडतायत आणि मला अजूनपर्यंत एकदाही 6 पडले नाहीयेत आणि तू जिंकतोयस? जेव्हा बंटी सोबतही असंच घडत होतं
तेव्हा तू हेच म्हणत होतास ना की तो चिटिंग करतोय. मग मी कसं म्हणू की तू चिटिंग नाही करत आहे? सांग ना. आईचं बोलणं ऐकून गट्टूच्या लक्षात येतं की आईला त्याला काय सांगायचंय. मला समजलं आई. आय एम सॉरी बंटी. मी हरत होतो आणि कदाचित ह्याच रागामुळे मी तुला काही बोललो. तो फक्त एक खेळ होता आणि नशिबानेच 6 पडत असतात. इट्स ओके गट्टू. मीही खूप काही तुला बोललो होतो. मला चांगलं वाटतंय की तू तुझी चूक मान्य केलीस. तसंही आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना. हे सगळं तर चालूच राहतं. छान गट्टू, तू तुझ्या चुकीची माफी मागितली. आता तुम्ही परत मैत्री करा आणि एकत्रपणे प्रोजेक्ट पूर्ण करा. ठीक आहे? हो आई. हो काकू. गट्टू आणि बंटी एकमेकांना मिठी मारतात आणि पुन्हा एकदा मैत्री करतात. यानंतर सगळे सोबत स्नॅक्स खातात आणि आपला उरलेला सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करतात. चिंकीची नवी हिल्स. गट्टू चिंकीने आपल्या क्लासच्या फ्रेंड्ससाठी गार्डनमध्ये एक गेट टुगेदर ठेवलं होतं. सगळी मुलं आली होती आणि सोबत खेळत होती. पण तेवढ्यात तिथे चिंकीची मैत्रीण श्रेया येते. जशी श्रेया येते तसे सगळेजण तिला पाहू लागतात, कारण श्रेयाने हिल्स घातल्या होत्या. वाव श्रेया, तू आमच्यापेक्षा आज जरा जास्तच उंच दिसतीयस. हो गट्टू, कारण आज मी हे हिल्स घातलेले आहेत. माझ्या आईने माझ्यासाठी आणलेत. बाकी मुलांसोबतच चिंकी सुद्धा श्रेयाच्या हिल्सकडे नीट पाहत होती. ती श्रेयाला म्हणते, वाव श्रेया, हे हिल्स तर तुला खूपच मस्त दिसतात. हिल्स मध्ये चालणं सोपं असतं का? नाही चिंकी, हे काय लहान मुलांसाठी नसतं. पण मला तर हिल्स मध्ये चालायची सवय आहे ना, म्हणून मी ह्यामध्ये आरामात चालू शकते. ओ अच्छा, असं आहे का? हो. अजून काय चिंकी? बरं, आता मी निघते. मला आईसोबत पार्टीला जायचंय ह्या हिल्स घालून. एवढं बोलून श्रेया तिथून निघून जाते आणि चिंकी तिला फक्त पाहत राहते. इकडे जेव्हा गट्टू पाहतो की चिंकी स्वतःत मग्न झालीये आणि श्रेयाला जाताना नीट पाहत होती, तेव्हा तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, अगं चिंकी, काय झालं? तू इथे का उभी आहेस आणि काय बघतीयस? चल ना, आपण खेळूया. नाही, मला नाही खेळायचं. मी घरी जातेय. अगं पण चिंकी, थांब ना. चिंकी गट्टूचं काहीही न ऐकता सरळ घरी येते आणि लवकर आईच्या रूम मध्ये जाते. आईच्या रूम मध्ये एक मोठा आरसा होता. त्या आरशासमोर जाऊन चिंकी उभी राहते. जर मी हिल्स घातले तर मी इतकी उंच होईन. हो, इतकी उंच. चिंकी आपले पाय वर करते आणि आपल्या टोजवर चालण्याचा प्रयत्न करते, जसे काही तिने हिल्स घातले आहेत. तेवढ्यात आई रूम मध्ये येते आणि ती चिंकीला असं करताना पाहते. अगं चिंकी बाळा, हे तू काय करतेयस? आई, आई, अगं मला हिल्स हव्या आहेत. काय हिल्स? हो आई, आज जेव्हा श्रेया गार्डन मध्ये आली होती तेव्हा तिने खूप छान हिल्स घातले होते आणि त्यावर ती खूप छान दिसत होती. मलाही तसेच हिल्स हवेत. अगं पण बाळा, हिल्स मध्ये चालणं सोपं नसतं. तू पडूही शकते आणि जर तू पडलीस तर तुला लागेल ना. नाही आई, मी हिल्स मध्ये चालण्याची खूप प्रॅक्टिस करेन, म्हणजे मी पडणार नाही. पण प्लीज 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 मला हिल्स घे ना. जेव्हा आई पाहते की चिंकीने हट्टच धरला आहे आणि हिल्स शिवाय ती मानणार नाही, तेव्हा ती तिला म्हणते, बरं चल ठीक आहे, चल आपण बाजारात जाऊ. तसंही बाजारात माझं काम आहेच, मग सोबतच तुला हिल्सही घेऊ. काय? खरंच? ये, थँक्यू आई. आई चिंकीला घेऊन एका स्टोअर मध्ये जाते, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स, शूज आणि हिल्स ठेवलेल्या होत्या. चिंकी आपल्यासाठी हिल्स पाहू लागते. वाव आई, इथे तर हिल्स मध्ये किती व्हरायटीज आहेत. मला तर हे सगळे खूप जास्त आवडतात. हो चिंकी बाळा, बरं चल लवकर आता तुझ्यासाठी हिल्स निवड. तू त्यामध्ये नीट प्रॅक्टिस कर. मग जेव्हा तू मोठी होशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप हिल्स घेईल. ओके आई, मग तर मला खूपच मजा येईल. चिंकी दुकानात ठेवलेल्या सगळ्या हिल्स नीट पाहू लागते. तेवढ्यात तिला एक हिल खूप जास्त आवडते. आई, मला ही हिल्स घ्यायची आहे. ही लाल, बघ ना किती मस्त आहे. हो, सुंदर तर आहेच, पण चिंकी बाळा, ही पॉइंटेड हिल आहे. ह्यामध्ये चालणं सोपं नसतं.
आणि जर तू ह्या घातल्यास तर तुझे पायही दुखतील. पण चिंकी त्याच हिल्स घेण्यासाठी खूप हट्ट करू लागते आणि शेवटी आईला त्या चिंकीला हिल्स द्याव्याच लागतात. जशी चिंकी त्या हिल्स घेऊन घरी येते ती तेव्हा त्या घालून पाहते आणि चालण्याचा प्रयत्न करते. वाव चिंकी, मला तर वाटतंय की तू लवकरच हिल्स मध्ये चालायला शिकशील. हो गट्टू, बघ मी किती मस्त चालतीये. आई तर उगाच टेन्शन घेत होती. पण तेवढ्यात अचानक चिंकीचा पाय मुरगळतो आणि ती पडते. अगं चिंकी, सांभाळून. मला तर लागलं. आवाज ऐकून आई सुद्धा तिथे येते आणि चिंकीला म्हणते, चिंकी, मी म्हंटल होतं ना तुला तू पडशील म्हणून. आता हे हिल्स काढून ठेव, नाहीतर लागेल तुला. नाही आई, मला काहीच नाही झालं. मी तर हळूच पडले आणि मी इतक्या लवकर हार नाही मानणार. मला ह्या हिल्स मध्ये चालायला शिकायचंच आहे आणि ते पण आजच. मग काही होऊ देत. मग काय होतं, चिंकी खूप वेळ त्या हिल्स मध्ये चालण्याची प्रॅक्टिस करते. पण शेवटी ती शिकतेच. पण शेवटी ती आणखीन दमून जाते. गट्टू चिंकीला असं थकलेलं पाहून विचारतो, आता काय झालं चिंकी, तू अजूनही खुश नाही दिसत आहे. गट्टू, माझा पाय खूप दुखतोय. मी काय करू? आई बरोबर बोलत होती. आई किचन मधून सगळं चिंकीचं बोलणं ऐकते आणि किचन मधून बाहेर येऊन तिला म्हणते, चिंकी, मी तुला आधीच म्हटलं होतं की तू हे रोज रोज घालू शकत नाही. हे फक्त कधीतरीच वापरायचे असतात. सॉरी आई. चिंकी, तू बाजारातही हिल्ससाठी हट्ट केला. जेव्हा मी तुला म्हणत होते की साधे हिल्स घे, तेव्हा तू ऐकलं नाहीस माझं. म्हणूनच म्हणतात की नेहमी मोठ्यांचं ऐकायला हवं. आणि बघ, माझंच म्हणणं खरं झालं ना. चिंकीला माहिती होतं की तिने चूक केलीये, म्हणून ती आईला काहीच म्हणत नाही. चिंकी बाळा, मी तुला ओरडत नाहीये, मी फक्त समजावतीये. आणि हो, उद्याच आपण जाऊ आणि ह्या पॉइंटेड हिल्सच्या जागी साधे हिल्स घेऊन येऊ, ठीक आहे? ठीक आहे आई. आई, त्या दोघांमध्ये काय फरक असतो? गट्टू बाळा, ते दोन्ही सारखंच असतं. पण साध्या हिल्स मध्ये चिंकीचा पाय दुखणार नाही आणि ती आरामात चालू शकेल. ठीक आहे आई, मग आपण त्याच हिल्स घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी आई आणि चिंकी मार्केटमध्ये जाऊन चिंकीसाठी वेजेस हिल्स घेऊन येतात आणि यावेळी या हिल्स मध्ये चालण्यात चिंकीला काही त्रासही झाला नाही. चिंकी आपले नवे हिल्स आपल्या मित्रांनाही दाखवायला जाते आणि सगळे मित्र तिचं खूप कौतुक करतात. फुटबॉल टूर्नामेंट. सकाळपासूनच शाळेमध्ये आज खूप एक्साइटमेंटचं वातावरण होतं, कारण प्रिन्सिपल सर एक महत्वाची सूचना करणार होते. अतिशय आनंदाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की या वर्षीचा इंटर स्कूल फुटबॉल टूर्नामेंट आपल्या शाळेत ऑर्गनाइज केला जाणार आहे. सगळे मुलं हे ऐकून टाळ्या वाजवू लागतात. गट्टू आणि चिंकी सुद्धा हे ऐकून खूप खुश होतात. स्पोर्ट्स टीचर खुरानाजी आणि मी डिसाइड केलं आहे की या टूर्नामेंट मध्ये आपल्या टीमचा कॅप्टन असेल गट्टू. मला पूर्ण खात्री आहे की या वर्षी ट्रॉफी आपली टीमच जिंकेल. ऑल द बेस्ट मुलांनो. ऑडिटोरियम मधून बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी गट्टूचं अभिनंदन केलं. टीम मेंबर्सचं नाव जेव्हा नोटीस बोर्डवर आलं तेव्हा त्यात चिंकीचंही नाव होतं. खुराना सरांनी आधीच सांगितलं होतं की चिंकीचं डोकं खूप चालतं, म्हणून तिला टीम मध्ये सिलेक्ट केलं गेलंय. मॅचची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग साठी कॉंग्रॅच्युलेशन चिंकी. थँक्यू गट्टू. ह्यावेळेस टूर्नामेंट जिंकण्यामध्ये आपण कधीच कमी पडणार नाही. हो चिंकी, मागच्या वर्षी सेंट जोसेफ कॉन्व्हेंटने फायनल मध्ये चीटिंगने मॅच जिंकली होती. या वेळेला आपण प्राण पणाला लावूया ट्रॉफी जिंकायला. टूर्नामेंट सुरू होण्यासाठी अजून 2 आठवडे होते आणि गट्टू, चिंकी आणि त्यांच्या टीमचे बाकी प्लेयर्स दररोज 2 तास प्रॅक्टिस करायचे. गट्टूने त्यांना सगळ्यांना त्यांच्या स्किल्सनुसार फॉरवर्ड, डिफेन्स आणि मिडफील्डचे रूल सांगितले होते. चिंकीने 2 फिफा वर्ल्ड कप आणि इंग्लिश प्रीमियर लीगच्या स्पेशल व्हिडिओची लिस्ट बनवली होती आणि हे व्हिडिओज पाहून गट्टू आणि चिंकी मॅचेसची प्लॅनिंग करत होते. हा मेसीचा गोल बघ गट्टू, की त्याने एकट्याने कसं 5 प्लेयर्सला डॉच करत गोल केला होता. तुलाही असंच ड्रिबलिंगची प्रॅक्टिस करावी लागेल. हो चिंकी, ही मूव तर जबरदस्त होती. आणि अशा प्रकारे प्रॅक्टिस करता करता 2 आठवडे गेले आणि टूर्नामेंटच्या ओपनिंगचा दिवस आला.
गट्टू, चिंकी आणि टीमचे बाकी मेंबर्स मैदानात आले. आपल्या टीमची जर्सी ह्या टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त आकर्षक आहे. हो चिंकी, हे घातल्यावरच खूप जोश आलाय. शाळेचं स्टेडियम दर्शकांनी भरलं होतं. माईकवर अनाउन्सर म्हणाले, यावर्षी टुर्नामेंटमध्ये 8 टीम्स आहेत जे नॉकआउट फॉर्मॅटमध्ये एकमेकांची मॅच खेळतील. जिंकणारी टीम पुढच्या राऊंडमध्ये जाईल आणि हरणारी टीम सरळ टुर्नामेंटच्या बाहेर. हे ऐकून चिंकीच्या जवळ उभ्या असलेल्या राजूने विचारलं, म्हणजे आपण एकही मॅच हारू शकत नाही? हो राजू, चॅम्पियन होण्यासाठी प्रत्येक मॅच जिंकणं गरजेचं आहे. आणि मग सुरू झाली टुर्नामेंटची पहिली मॅच, जिथे गट्टूच्या टीमचा सामना वुडक्राफ्ट इंटरनॅशनल सोबत होता. मॅचच्या पहिल्या 10 मिनिटातच वुडक्राफ्टने पहिला गोल केला. त्यानंतर गट्टूने गोल करायचा खूप प्रयत्न केला, पण वुडक्राफ्टचा डिफेन्स खूप स्ट्रॉंग होता. गट्टू खूप विचारात पडला, यांचा डिफेन्स मी कसा तोडू? अर्ध्या वेळे अगोदरच वुडक्राफ्टने अजून एक गोल केला. 2-0ची लीड बनवली. गट्टूचे टीममेट्स थोडे निराश होऊ लागले होते. अरे यार, आपण 2 गोल्सनी मागे गेलो. असं वाटतं आपण पहिल्याच राऊंड मधून टुर्नामेंट मधून बाहेरू. तेवढ्यात चिंकी सगळ्या प्लेयर्सना म्हणाली, कम ऑन गाईज, आपण निराश नाही झालं पाहिजे. मी हे नोटीस केलंय की वुडक्राफ्टचे प्लेयर्स आपल्यापेक्षा जास्त थकलेले आहेत. आता सेकंड हाफ मध्ये सुरुवातीला आपण त्यांच्या गोलवर अटॅक नाही करायचा. फक्त बॉल आपल्याकडे ठेवायचा आणि त्यांच्या प्लेयर्सना पळवायचं. एकदम बरोबर. आणि मग 15-20 मिनिटांनी ते पूर्ण थकल्यानंतर आपण अटॅकिंग मूव्ह घ्यायची. गट्टू आणि चिंकीचा प्लॅन अगदी बरोबर निघाला. वुडक्राफ्ट इंटरनॅशनलची मुलं थोडा वेळ पळाल्यानंतर बरेच थकले होते आणि गट्टूने पाहता पाहता एक मस्त गोल केला. गट्टूने गोल केल्यानंतर त्याच्या टीम मध्ये खूप जोश आला. बंटीने सुद्धा अजून एक गोल करून त्या स्कोरला 2-2 केलं. शाबास बंटी. मॅचच्या शेवटच्या मिनिटात गट्टूने वुडक्राफ्टच्या बरंच जवळ जाऊन बॉल चिंकीकडे पास केला आणि चिंकीने तिसरा गोल केला. वाव चिंकी, हा गोल तर जबरदस्त होता. रेफरीने शिट्टी वाजवताच मॅच संपली आणि गट्टूची टीम 3-2 मॅच जिंकली. तिकडे दुसरीकडे सेंट जोसेफने 0-4च्या मार्जिनने मॅच सहज जिंकली होती आणि सेमीफायनल मध्ये आपली जागा बनवली. पहिल्या सेमीफायनल मध्ये सेंट जोसेफने अगदी चॅम्पियन सारखा खेळ दाखवला आणि वसंत व्हॅलीला 0-7ने अगदी हरवून टाकलं. सेंट जोसेफच्या कॅप्टन आणि कोच मध्ये खूप ॲरोगन्स होता. प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये सेंट जोसेफचा कॅप्टन म्हणाला, ट्रॉफी तर आम्ही जिंकणार, आमच्या समोर दुसरं कोणीही उभं राहू शकत नाही. विक्रांतचं हे ॲरोगंट स्टेटमेंट ऐकून गट्टूला खूप राग आला. ह्या विक्रांतचा गर्व तर तोडला पाहिजे. आधी सेमीफायनल्स मध्ये आपण शंकर विद्याश्रमला हरवूया आणि मग फायनल्स मध्ये विक्रांत आणि सेंट जोसेफ कॉन्व्हेंटला धडा शिकवूया. मग सुरू झाली सेमीफायनल मॅच. गट्टूची टीम आणि शंकर विद्याश्रम मध्ये. शंकर विद्याश्रमची मुलं खूप रफ गेम खेळायचे आणि अगदी मुद्दाम गट्टू आणि त्याच्या टीम मेंबर्सना जखमी करत होते. गट्टू, हे लोक तर बॉलला मारण्याऐवजी आपल्या पायावरच किक मारतायत. हो बंटी, मीही यांचा फाऊल गेम नोटीस केलाय. गट्टूने कॅप्टनच्या नात्याने रेफरीकडे तक्रार केली आणि जेव्हा शंकर विद्याश्रमच्या मुलांनी राजूला पाडलं तेव्हा त्याला रेफरीने येलो कार्ड दाखवलं. अर्ध्या वेळेपर्यंत स्कोअर 1-1 होता, पण अर्ध्या वेळेनंतर शंकर विद्याश्रमचा गेम अजूनच अग्रेसिव्ह झाला आणि त्यांच्या कॅप्टनने फाऊल करून गट्टूच्या डाव्या पायाला किक मारली. गट्टू जमिनीवर पडला आणि चिंकी त्याच्याकडे धावतच आली. गट्टू, लागला तर नाही ना? नाही चिंकी, काळजी नको करूस. पण जखम खूप मोठी होती आणि रेफरीने शंकर विद्याश्रमच्या कॅप्टनला रेड कार्ड दाखवून गेम मधून बाहेर केलं. गट्टू मोठ्या कष्टाने उठला आणि हळूहळू चालू लागला. गट्टू, तू बाहेर आरामात बस, अशा अवस्थेत खेळू नको. नाही बंटी, ही संधी आपल्याला मॅच जिंकण्याची. त्यांच्या कॅप्टनला रेड कार्ड दाखवलंय. आता ते फक्त 10 प्लेयर्स आहेत. आता मी मॅच जिंकल्यानंतरच आराम करेन. गट्टूने त्रास सहन करत चांगला खेळ दाखवला आणि अजून एक गोल करून आपल्या टीमला 2-1च्या मार्जिनने जिंकवलं. पण गट्टूची जखम खूप होती आणि प्रिन्सिपल सरांना वाटत नव्हतं की फायनल मध्ये त्याची जखम वाढावी. गट्टू, तू ही फायनल मॅच स्किप कर. जर ही जखम अजून वाढली तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. मी ठीक आहे सर, मला आता फक्त ती ट्रॉफी दिसतीये आणि काही झालं तरी मला माझ्या शाळेसाठी ही ट्रॉफी जिंकायची आहे. दुसऱ्या दिवशी टुर्नामेंटची फायनल मॅच सुरू झाली.
आई आणि बाबा सुद्धा गट्टू चिंकीला एन्करेज करण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते. मॅच सुरू होऊन 15 मिनिटं झाली होती आणि दोन्ही बाजूंनी भरपूर अटॅकिंग मूव्स बनले, पण आतापर्यंत कुठल्याही टीमने कुठलाही गोल केला नव्हता. सेंट जोसेफच्या कोचने कॅप्टन विक्रांतला म्हटलं, त्यांच्या टीमचा मेन थ्रेड गट्टू आहे. तुम्ही 2 प्लेयर्सला बॉल द्या की ते नेहमी गट्टू जवळ राहतील आणि त्याला कुठलाही मूव बनवायची संधी देऊ नका. विक्रांतने असंच केलं आणि त्याचे 2 प्लेयर सतत गट्टूच्या सोबतच राहायचे. आता गट्टूला कुठलीही मूव बनवणं अवघड झालं होतं. चिंकी, सेंट जोसेफच्या 2 प्लेयरनी गट्टूला घेरला आहे. हो राजू, आपल्याला आता काहीतरी करावं लागेल. अर्ध्या वेळेपर्यंत स्कोर 0-0 राहिला, पण बरोबर अर्ध्या वेळेनंतर सेंट जोसेफने लेफ्ट कडून एक सरप्राईज मूव्ह बनवलं आणि त्यांच्या कॅप्टनने गोल बनवून 0-1 ची लीड बनवली. मी म्हणालो होतो ना, या वर्षी ट्रॉफी आपणच जिंकू. वेळ भराभर चालली होती आणि गट्टूच्या टीमला गोल बनवायला संधीच मिळत नव्हती. चिंकी, सेंट जोसेफची टीम आता निगेटिव्ह टॅक्टिक्स वापरतीये. हो, आता ते फक्त बॉल स्वतःकडे ठेवून वेळ वाया घालवतात. आपल्यासाठी हे चांगलं आहे. ते नेहमीच एक गोलच पुढे असणार आहेत. मला फक्त इक्विलायझर गोल मारायची संधी मिळायला हवी. आता मॅच संपायला फक्त 5 मिनिटं बाकी होती आणि गट्टूच्या टीमला गोल करण्याची कुठलीच संधी मिळत नव्हती. गट्टू, तो मेसीचा व्हिडिओ आठव, ज्यामध्ये त्याने 5 प्लेयर्सला डॉच करत गोल केला होता. तुलाही कदाचित तसंच करावं लागेल. बरोबर बोललीस चिंकी, आता मी तोच प्रयत्न करतो. मॅच संपण्याच्या अगोदर अगदी 2 मिनिटं त्याला संधी मिळाली आणि त्याने मेसी सारखे अगदी मॅजिकल मूव्स दाखवून सेंट जोसेफच्या डिफेन्स लिंकला तोडलं आणि गोल केला. वाव गट्टू, ही वाली मूव्स तर ऑसम होती. गेम टाइम संपल्यानंतर स्कोर 1-1 टाईट होता आणि आता टाय ब्रेकरची वेळ होती. टाय ब्रेकर मध्ये दोन्ही टीमने शानदार खेळ दाखवला आणि पहिल्या 4 शॉट्स नंतरही दोघांकडूनही एकही गोल झाला नाही. सेंट जोसेफच्या कोचने आपल्या कॅप्टन विक्रांतला म्हटलं, विक्रांत, हा शेवटचा चान्स आहे गोल करायचा. विक्रांत मध्ये अॅरोगन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स भरला होता. डोंट वरी सर, माझ्या शॉट्सला यांचा गोलकीपर नाही अडवू शकत. विक्रांतने गोलकीपरला ब्लफ करत राईट साइडला किक मारली, पण गोलकीपरने डाईव्ह करून बॉलला बाहेर पाठवलं. आता गट्टूची पाळी होती. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे गट्टू. गट्टूने खोल श्वास घेतला आणि एक जबरदस्त अँग्युलर शॉट मारला, जो हवेला कर्व करत गोलच्या राईट साइडला लागला. वाव गट्टू, व्हॉट अ शॉट. गट्टू, यू आर द बेस्ट. या शानदार गोल सोबतच गट्टूची टीम या टुर्नामेंटची चॅम्पियन बनली. तसंच सेंट जोसेफच्या कॅप्टन आणि कोचचा घमंड तुटला होता आणि विक्रांत मान खाली घालून चुपचाप तिथून गेला. स्टेजवर जेव्हा गट्टूने ट्रॉफी उचलली तेव्हा त्याची सगळी टीम, प्रिन्सिपल सर आणि आई बाबा सुद्धा टाळ्या वाजवून सेलिब्रेट करत होते. तू कमाल केलीस गट्टू, फायनली ट्रॉफी आपण जिंकली. तुझ्याशिवाय हे यश शक्य नव्हतं चिंकी. हे पूर्ण टीमचं यश आहे. प्रिन्सिपल सरांनी गट्टू चिंकीच्या आईबाबांना म्हटलं, खरंच कमालीची मुलं आहेत गट्टू आणि चिंकी. आई आणि बाबा हे ऐकून खूप प्राऊड फील करतात. आईने शिकली स्कूटर. गट्टू आणि चिंकी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते आणि आई त्यांची बॅग लावण्यासाठी मदत करत होती. गट्टू, चिंकी, तुम्हाला उशीर झालाय. लवकर तयार व्हा आणि शाळेसाठी निघा. हो आई. बरं आई, तुला माहितीये गुड्डीचे बाबा तिला रोज कारने घ्यायला येत आहेत. आणि हरीची आई सुद्धा त्याला कारने घ्यायला येते. आठवतंय, तू मागच्या वर्षी म्हणालेलीस की तू आम्हाला स्कूटरवर घ्यायला येशील, पण तू तर अजून नाही आलीस. त्यासाठी आधी मला स्कूटर घ्यावी लागेल आणि नंतर ती चालवायला शिकलंही पाहिजे. आणि ह्याला अजून वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही वाट बघा. गट्टू चिंकी सुद्धा आई सोबत हसतात आणि मग ते दोघे शाळेत जातात. पण बाबा हे सगळं बोलणं ऐकतात आणि त्यांना एक आयडिया सुचते. ते स्वतःशी म्हणतात, हे योग्य ठरेल. आमची अॅनिव्हर्सरी येतेय आणि मला समजलंय की मला काय करायचंय. बाबा स्वतःचाच एक प्लॅन बनवतात आणि कोणालाही काहीच सांगत नाहीत. 2 दिवसानंतर आईबाबांची अॅनिव्हर्सरी होती आणि गट्टू चिंकीने सगळ्या घरभर फुगे सजवले होते. केक कट केल्यानंतर आई बाबांना एक शर्ट गिफ्ट करते. हे घ्या, हा तुमचा आवडता रंग आहे ना? अरे वा आई, तुला तर बाबांच्या आवडत्या सगळ्या गोष्टी माहितीये. हा,
ते तर आहे, पण माझ्याकडे सुद्धा एक खास गोष्ट आहे आज, जी पाहून तुमची आई खूप खुश होईल. अरे वा बाबा, अशी कुठली गोष्ट आहे की जी बघितल्यावर आई खूप खुश होईल? हो, काय बाबा? थांबा मुलांनो, असं नाही. मग बाबा आईच्या डोळ्यावर एक पट्टी बांधतात आणि तिला घेऊन अपार्टमेंटच्या खाली जातात. गट्टू चिंकी सुद्धा त्यांच्या मागोमाग जातात. सगळे खूप एक्साइटेड होते की नेमकं आईला काय सरप्राईज गिफ्ट आहे. खाली जाताच बाबा आईची पट्टी उघडतात. समोर एक नवी कोरी चमचमती स्कूटर उभी होती. हे काय, नवीन स्कूटर? खरंच? अगदी खरं. हेच आहे तुमचं गिफ्ट. वा बाई, तुझी नवीन स्कूटर तर खरंच कमाल आहे. हो आई, आता तू लवकर हे चालवायला शिक. मग तू आम्हाला शाळेत न्यायला येशील, जसं तू आम्हाला म्हणालेलीस. नक्की मुलांनो, मी उद्यापासूनच चालवायला शिकेन ही. हो, आम्ही रोज सकाळी लवकर उठून स्कूटर चालवायला जाऊ. मग काय, दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करतात. या टेस्टसाठी आईला सगळे ट्रॅफिक रूल्स माहिती असणं आवश्यक होतं. यासाठी ती टेस्टच्या अगोदर एक दिवस बसून सगळ्या सायन्स आणि ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती मिळवते. आणि यामध्ये गट्टू चिंकी ही आईची मदत करतात. आई, सांग, ह्या चिन्हाचा अर्थ काय? हो, या चिन्हाचा अर्थ असा आहे की ह्या रस्त्यावर आपल्याला ओव्हरटेक करायचं नाहीये. व्हेरी गुड. आणि याचा अर्थ आहे की पुढे रस्त्यावर काम चालू आहे. येस आई, एकदम बरोबर. आणि ह्या दोन चिन्हाचा काय अर्थ आहे? हो, हे मला नक्की माहितीये. याचा अर्थ असा आहे की आपण इथे पार्किंग करू शकतो आणि दुसऱ्याचा अर्थ आहे की हा नो पार्किंग झोन आहे. अरे वाह, ग्रेट मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी मिळून आईची चांगली प्रॅक्टिस केलीत. आता तर ती सहज टेस्ट पास करेल. हो मुलांनो, थँक्यू सो मच. आणि दुसऱ्या दिवसापासून आई आणि बाबा पहाटे 4 वाजता स्कूटर चालवायला जाऊ लागले. एक दिवशी गट्टू चिंकी सुद्धा लवकर उठतात आणि आई बाबांसोबत यायचं म्हणतात. तर आई त्या दोघांनाही सोबत घेऊन जाते. मुलांनो, आईला अजिबात डिस्टर्ब करू नका. फक्त तिला स्कूटर चालवण्यावर फोकस करू द्या. ओके? ओके बाबा. मग आई हळूहळू स्कूटर चालवू लागते आणि बाबा त्यांच्या सोबत जाऊ लागतात. हा, व्हेरी गुड. असंच हळूहळू पुढे जा. आणि हो, ऍक्सिलेटर आणि ब्रेक दोन्हीवर हात ठेव. जशी आवश्यकता वाटेल ब्रेक लाव आणि स्पीड खूप हळू ठेव. ठीक आहे, पण तुम्ही सोबतच चला, नाहीतर पडेन मी. नाही, तू घाबरू नकोस. तू चांगली चालवतीयस. वा बाई, तू तर कमाल स्कूटर चालवतीयस. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून अचानक आईचा बॅलन्स बिघडतो आणि ती स्कूटर सांभाळू शकत नाही. हे बघून गट्टू चिंकी आणि बाबा घाबरतात. पण बाबा पटकन जाऊन स्कूटरला सांभाळतात आणि पडण्यापासून वाचवतात. आई, तू ठीक आहेस ना? हो मुलांनो, ठीक आहे मी. मुलांनो, मी मनाई केली होती ना. तुम्ही कशाला पाठीमागून बोललात? आई पडली असती तर? सॉरी बाबा, चुकलं आमचं. काही हरकत नाही मुलांनो, सगळं ठीक आहे. पण आता मी तुम्हाला आणणार नाही. आता तुम्ही तेव्हाच बघा जेव्हा आई एकदम एक्सपर्ट सारखी स्कूटर चालवेल. ओके? ओके बाबा. काही दिवसानंतर आई ड्रायव्हिंग चांगलं शिकते आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करते. तिची ड्रायव्हिंग लायसन्सची टेस्ट 2 दिवसांमध्ये होती. हे बघ, तू तुझी लर्निंग टेस्ट उत्तम दिली आहेस. आता वेळ आहे ड्रायव्हिंग टेस्टची. ऑल द बेस्ट. मी तर खूप अस्वस्थ झालीये. माझ्याकडनं काही गडबड नको व्हायला. आई, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू छान परीक्षा देशील. तू काळजी करू नकोस ग. हो आई, ऑल द बेस्ट. 2 दिवसानंतर बाबा आईला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी घेऊन जातात. तिथे काही कोन्स उभे केले होते जे पार करून आईला जायचं होतं. हे बघ, यापैकी कुठलाही कोन गिरता कामा नये आणि तुला या कोनला टच न करता इथून तिथपर्यंत जायचंय आणि परत यायचंय. मला हे खरंच करता येईल ना? का नाही? तू एवढी चांगली प्रॅक्टिस केलीयस. आता अजिबात टेन्शन घेऊ नको. जा, आज आपण तुझं ड्रायव्हिंग लायसन घेऊनच जाऊ. बाबांचं बोलणं ऐकून आईला कॉन्फिडन्स येतो आणि ती स्कूटर चालवू लागते. ती अगदी आरामात सगळे कोन्स पार करते आणि एकाही कोनला त्यांची स्कूटर टच करत नाही. आई खूप खुश होते आणि बाबा सुद्धा तिला खूप शाबासकी देतात. बघितलंस, मी म्हणालो होतो ना.
मग टेस्ट पास केल्यावर आईला तिचं लायसन मिळतं. हो, मी खरंच खुश आहे. पण इथून घरी नाही जायचं. मी स्कूटरवरून गट्टू चिंकीला शाळेतून आणायला जाणार आहे. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं. ठीक आहे, जा आणि त्यांना घेऊन ये. मी घरी तुमच्या सगळ्यांची वाट पाहतो. मग काय होतं, आई गट्टू चिंकीच्या शाळेत स्कूटरवरून त्यांना घ्यायला जाते. तिला बघून गट्टू चिंकी अगदी आनंदाने उड्या मारू लागतात आणि धावतच तिच्याजवळ जातात. वा आई, याचा अर्थ तुला लायसन मिळालंय. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास तू. मग गट्टू चिंकी आईच्या पाठीमागे बसून पुन्हा घरी जातात आणि खूप जास्त खुश असतात. ट्रॅम्पोलिन पार्क. शाळा सुटते आणि सगळेजण आपापल्या घरी जाऊ लागतात. उद्या रविवारचा काय प्लॅन आहे? कुठे बाहेर जाऊया? प्लॅन तर चांगला आहे, फक्त आई तयार व्हायला पाहिजे. बर, पण प्लॅन काय? तेच तर सरप्राईज आहे तुला. घरी जाऊन मग कळेल. बोलता बोलता गट्टू चिंकी घरी पोहोचतात. आई, ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. चिंकी बाळा, आधी कपडे बदल, हातपाय धु, जेवण कर आणि मग काय सांगायचंय ते सांग. गट्टू चिंकी कपडे बदलून हातपाय धुवून जेवणाच्या टेबलावर येतात. आई, शहरामध्ये एक नवीन ट्रॅम्पोलिन पार्क सुरू झालाय आणि आम्ही सगळ्यांनी तिथे जायचा उद्या प्लॅन केलाय. बर, रविवारी फिरायला जायचं प्लॅनिंग झालंय आणि मला विचारलंही नाही. आई, तुझ्या परवानगीशिवाय मी जाऊ शकतो का बरं? बरं, मी उद्या तुम्हा सगळ्यांना ट्रॅम्पोलिन पार्कला घेऊन जाईन. आता आधी जेवण करा, चला बरं. हो, तर हे होतं सरप्राईज. येस, कसं वाटलं? सुपर्ब. आता दोघेही गट्टू चिंकी सकाळ होण्याची वाट पाहत असतात. सकाळ होताच दोघेही तयार होतात आणि आपापला नाश्ता करू लागतात. तेवढ्यात त्यांचे बाकी मित्रही घरी पोहोचतात. चिंकी, तू मला लवकर उठायला सांगितलं आणि तू अजूनही नाश्ता करतेयस. माहितीये मी सकाळी कशी उठलीये ते? झालंच. मग चला बरं. आई सुद्धा तयार होऊन बाहेर येते आणि सगळी मुलं बसमध्ये बसून आईसोबत ट्रॅम्पोलियन पार्ककडे जाऊ लागतात. सगळ्यांनी छान एन्जॉय करा, मस्ती करू नका. काय आई, तू नेहमी हेच सांगतेस? कारण तू नेहमी मस्ती करतो म्हणून. सगळी मुलं हसू लागतात आणि आता त्यांची बस थांबते. सगळे बसमधून उतरतात आणि आईच्या पाठीमागे हळूहळू ट्रॅम्पोलिन पार्ककडे जातात. चिंकीची आई सगळ्यांसाठी तिकीट खरेदी करते. हे घ्या मुलांनो, तुमचं तिकीट. आईकडून तिकीट घेऊन सगळेजण ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये जातात. इथे खूप सारे ट्रॅम्पोलिन आहेत, ज्यावर खूप सारी मुलं उड्या मारत होती. सगळी मुलं आपली जम्पिंग सँडल्स घालतात. चल गट्टू, आपणही उड्या मारू. हो नक्की, चल जाऊया. सगळेजण एका ट्रॅम्पोलिन जवळ जातात आणि त्यावर उड्या मारू लागतात. आणि जसे ते त्यावर उड्या मारू लागतात, ट्रॅम्पोलिन त्यांना वरच्या दिशेने उडवतो. ये, ओहो. वा गट्टू, तू तर माझ्यापेक्षा उंच उडतोयस. हे तर खरंच खूप मस्त आहे. मलाही खूप मजा येतेय. सगळे ट्रॅम्पोलिन मध्ये उड्या मारत होते आणि उसळून पुन्हा त्यावरच पडत होते. गट्टूची आई हे सगळं दुरून पाहत होती. मित्रांनो, इथे तर मजा येतेय, पण आपण जास्त उंच जात नाही आहोत. चला याच्यापेक्षा मोठ्या ट्रॅम्पोलिन मध्ये जाऊया का? बरं मग चला, मी तयार आहे. मीही तयार आहे. मी सुद्धा. सगळे मिळून मोठ्या ट्रॅम्पोलिनकडे जाऊ लागतात. पण गट्टू तिथेच थांबतो. काय झालं गट्टू? चल आमच्या सोबत. नाही, मी इथेच बरं आहे. तुम्ही जा. मला माहिती आहे की तुला उंचीची भीती वाटते, म्हणून तू येत नाहीयेस ना? असं काही नाहीये, मला इथेच मजा येतेय. हो गट्टू, आता खोटं बोलू नकोस. तुला उंचीची भीती वाटते म्हणून कारण शोधू नकोस. मला उंचीची भीती नाहीये. तर ये मग आता. आता गट्टू काहीच बोलू शकत नाही. मग आता तो सगळ्यांसोबत मोठ्यावाल्या ट्रॅम्पोलिनकडे जाऊ लागतो. हे सगळे मित्र शिडीने वरच्या मोठ्या ट्रॅम्पोलिनकडे जाऊ लागतात. गट्टूला तिथून उडी मारायला भीती वाटते, तेव्हा चिंकी त्याच्याजवळ जाते. मला माहितीये तू घाबरलायस. नाही, असं काही नाहीये. जर तुला उंचीची भीती वाटते
तर त्यात लपवण्यासारखं काय? मलाही पाण्याची भीती वाटते गट्टू. आता इथून सगळेजण उडी मारणार होते, पण तेवढ्यात गट्टू पाठीमागे जातो. तेवढ्यात चिंकी त्याचा हात पकडते. घाबरू नकोस गट्टू, मी तुझा हात नाही सोडणार. गट्टू चिंकीकडे बघून स्माईल करतो आणि तोही यांच्यासोबत उडी मारायची तयारी करतो. सगळेजण 3 पर्यंत मोजतात. 1 2 3. गट्टूने 3 म्हटल्यावर सगळेजण एकत्र खाली उडी मारतात आणि जोरात ओरडतात. सगळे ट्रॅम्पोलिनवर पडतात आणि खूप उंच उडतात आणि पुन्हा खाली पडतात. थँक्यू चिंकी, तू माझी भीती घालवलीस. मग आपण अजून एकदा करायचं? नक्कीच. पुन्हा एकदा सगळेजण वरती जातात आणि एक एक करून उडी मारतात. यावेळी गट्टू एकटाच उडी मारतो. ये मजा आली. ओहो ये. पडताना गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो ट्रॅम्पोलिनवर पडतो आणि सगळे हसतात. गट्टूच्या पडण्यामुळे ट्रॅम्पोलिन जोरदार हलू लागतो आणि सगळे पडतात आणि सगळे एकमेकांकडे बघून हसू लागतात. चला परत एकदा उडी मारूया. सगळे उड्या मारण्यासाठी वर जातच असतात. तेवढ्यात तिथे ट्रॅम्पोलिन पार्कचा एक वर्कर येतो. मुलांनो, काही नवीन आणि मजेदार ट्राय कराल? हो, आम्ही प्रयत्न करू. वर्कर एक बटन दाबतो, ज्यामुळे ट्रॅम्पोलिनवर एक स्लाइड आणि एक झोपाळा येतो. हे तर खरोखरच मजेदार आहे. अरे अरे, तू पण आलास. आतापर्यंत गप्प होतास ना, त्यामुळे कळलं नाही तू आमच्या सोबत आहेस. एवढं बोलून बंटी हरीला धक्का देतो. ओ नो, येस. हरीला धक्का दिल्यानंतर बंटी सुद्धा त्या स्लाइडवरून खाली येतो. हे दोघे स्लाइडवरून घसरत त्या बॉक्सेसवर आणि फुग्यांवर जाऊन पडतात. काही वेळ खेळल्यानंतर बंटीच्या डोक्यात एक आयडिया येते. आपण सगळ्यांनी खूप मजा केली, पण आता मी खूप बोर होतोय. ट्रॅम्पोलिन पार्क मध्ये लपाछपी खेळूया. इथे लपाछपी? मला तर ही आयडिया खूप मस्त वाटते. खरंच मित्रांनो, खूप मजा येणार आहे. हो, खूप मजा येईल. एकदा खेळून पाहूया प्लीज. गट्टूने हट्ट केल्यानंतर सगळेजण हाइड अँड सीक खेळण्यासाठी तयार होतात. ठीक आहे, पण स्टिकर कोण होईल? मी होतो. सगळे लपण्यासाठी जागा शोधू लागतात आणि गट्टू काउंटिंग करू लागतो. 1 2 3. थोडं हळू रे गट्टू, मला लपायला जागाही नाही मिळाली. ओके ओके. 3 4. ओके, आता तुम्ही सगळे लपले असाल. मी येतोय. आणि 5 म्हणताच गट्टू आपले डोळे उघडतो आणि पाहतो की सगळे लपले आहेत. गट्टू त्यांना शोधू लागतो. बर, सगळे लपले. आत्ता शोधतो सगळ्यांना. गट्टूला मागून एक आवाज येतो आणि तो टेबलाच्या खाली पाहतो. तिथे गुड्डी लपलेली आहे. ये, शोधलं गुड्डी तुला. आता गट्टू आणि गुड्डी बाकी मित्रांना शोधू लागतात. पुन्हा आवाज येतो आणि गट्टू पाहतो की चिंकी आणि हरी एका पडद्याच्या मागे लपलेले आहेत. गट्टू एका झटक्यात पडदा खेचतो आणि ते दोघे एकदम समोर येतात. ये, शोधलं रे शोधलं. बंटी, त्याला शोधून दाखव. आता गट्टू बंटीला शोधू लागतो. खूप शोधल्यानंतरही बंटी त्याला दिसत नाही. आता गट्टू हार मानतो. बाहेर ये बंटी, तू जिंकलास. प्लीज, मी दमलोय. प्लीज बाहेर ये. गट्टूला एक ड्रम आपल्याकडे येताना दिसतो. अगोदर तर गट्टू घाबरतो, पण जसा तो ड्रम जवळ येतो आणि तो अचानक उडतो आणि त्या ड्रम मधून बंटी बाहेर येतो. हे बघून सगळे जोरात हसू लागतात. वा, मजा आली. खरंच खूप मजा आली. चला जाऊया, आई वाट बघत असेल. सगळे परत येतात आणि आईजवळ जातात. चला मुलांनो, आता घरी जाऊया. सगळे बसमध्ये बसतात, जिथे आज सगळे आपला अनोखा आणि मजेदार अनुभवाबद्दल आईला सांगू लागतात. 24 तासांसाठी पूर्णपणे बंद. रात्री बाबा गट्टू चिंकीला सांगतात
की सकाळी त्यांना ऑफिसच्या कामासाठी अर्जंटली बाहेरगावी जायचंय, पण आई काहीच वेळात घरी पोहोचेल. मुलांनो, उद्या मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचंय. तुम्ही झोपून राहा. जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा आई एअरपोर्टहून आली असेल. ओके बाबा, तुम्ही काळजी करू नका. आई येईपर्यंत आम्ही घराकडे लक्ष ठेवू. हो बाबा, तुम्ही जा, आम्ही छान राहू. रात्र होते आणि मुलं झोपी जातात. सकाळी बाबा घरातून बाहेर पडतात आणि बाहेरून दरवाजा लॉक करतात. 2-3 तासांनंतर मुलं उठतात तेव्हा त्यांना कुणीच भेटत नाही. गट्टू, आईला पाहिलंस तू? नाही चिंकी, मीही आईला शोधतोय. बहुतेक ती अजून आली नाहीये. काही हरकत नाही, आपण तिची वाट पाहूया. आईची फ्लाईट कॅन्सल झाली होती आणि ती 24 तासानंतरच घरी पोहोचणार होती. मुलं वाट पाहून पाहून थकून जातात आणि त्यांना खूप भूक लागते. खूप भूक लागलीये चिंकी, चल काहीतरी खाऊया. हो, चल बघूया स्वयंपाकघरात काय आहे ते. दोन्ही मुलं किचन मधली कपाटं पाहतात आणि पाहतात काही खायला आहे का. बघ चिंकी, वर लाडूचा डब्बा ठेवलाय. चल तो घेऊया. हो, दिसला, पण तिथपर्यंत पोचायचं कसं? हातच पोचत नाहीये चिंकी. एक काम करूया, मी घोडा होतो, तू माझ्या पाठीवर चढ आणि डब्बा काढ. ही मस्त कल्पना आहे. चल, मी तयार आहे. यानंतर चिंकी गट्टूच्या पाठीवर चढते. माझा हात पोचत नाहीये. अरे अरे अरे, मी पडतीये, वाचवा. चिंकी गट्टूवर पडते आणि पिठाचा डबा त्यांच्या अंगावर पडतो. ओह, मेलो रे मेलो. दोघेही भुकेमुळे अगदी परेशान होतात. तेव्हा गट्टूला आठवतं की फ्रीज मध्ये ब्रेड पडले आहेत. काही हरकत नाही चिंकी, चल टोस्ट खाऊया. तुला टोस्ट बनवता येतात का? ट्राय करूया, चल. दोघंही टोस्टरचं बटन दाबतात आणि फ्रीज मधून ब्रेड काढून ते टोस्ट करण्याचा प्रयत्न करतात. अरे यार, हे तर जळाले. आता आपण काय करायचं? काही हरकत नाही, आता खूप भूक लागलीये, याला जाम लावून खाऊया. रडवेला चेहरा करून दोघंही डायनिंग टेबलवर बसून ब्रेड खातात. चिंकीच्या डोक्यावर अजूनही पीठ होतं. आई कधी येईल चिंकी? दोघंही मुलं खूप बोर झाली होती आणि विचार करत होती काय करावं. अरे, अजूनही आई आली नाही. कुठे गेली? आता आपण काय करायचं गट्टू? दरवाजालाही कुलूप आहे, बाहेरही जाऊ शकत नाही. चल काहीतरी खेळूया. गट्टू चिंकी थोड्या वेळ गेम खेळतात आणि चिंकी त्यामुळेही बोर होते आणि गट्टूला म्हणते, हे करूनही कंटाळा आलाय, काय करायचं आता? एक आयडिया, चल घर स्वच्छ करूया. यामुळे आईला मदतही होईल आणि जेव्हा आई घरी येईल तेव्हा ती खुश होईल. चल, सगळ्यात आधी स्वयंपाकघर स्वच्छ करूया. मी भांडी घासते, तू स्वच्छता कर. हो, ठीक आहे ठीक आहे. गट्टू, बघ मी किती छान भांडी घासतीये. आई खुश होईल. ला 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 ला. हो हो, मीही फरशी मस्त घासेन. आपला चेहराच दिसला पाहिजे. स्वच्छ स्वच्छ करायचंय, सगळं स्वच्छ स्वच्छ, नाही दिसणार घाण आणि धूळ. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. हळूहळू मुलं पाहतात की त्यांचं काम कसं खराब होत चाललंय ते. अगं चिंकी, हे काय होतंय? हे सगळीकडे साबणाचं पाणी आणि फेस का येतोय? हो गट्टू, माझ्यासोबतही असंच होतंय. आता काय करायचं? अरे, सगळं स्वयंपाकघर तर साबणाने भरलंय. सगळं असंच सोडून दे, नाहीतर घरात पूर येईल. मुलं सगळं काही सोडून ड्रॉइंग रूमच्या दिशेने जातात आणि थकून सोफ्यावर बसतात. थोड्या वेळाने ते पाहतात की खिडकीच्या बाहेर जरा अंधार होतोय. ते खिडकीवर नाक लावून बराच वेळ पाहत राहतात की कोणी ओळखीचं त्यांना बाहेर दिसेल. आता तर रात्र होत आली चिंकी, अजून आई आली नाहीये. ती नक्कीच काहीतरी महत्वाच्या कामात अडकली असेल. येईल ती. जवळचे सगळे लोक सुट्टीमध्ये बाहेर गेलेत. आपण कोणाची मदतही मागू शकत नाही. पाहता पाहता अंधारही झाला आणि मुलं बोलत होती आणि तेवढ्यात अचानक लाईट्स जातात. मुलं घाबरून जातात.
अरे हे काय झालं? लाईट कसे गेले? गट्टू, तू इथेच आहेस ना? मला दिसत नाहीये. कुठेस तू? मी इथेच आहे चिंकी. तू कुठेस? काहीच दिसत नाहीये. खूप अंधार झालाय. थांब, आई टॉर्च ठेवते ना कुठेतरी. कदाचित स्वयंपाकघराच्या ड्रॉवर मध्ये. चल बघूया. दोघेही घाबरून अगदी सांभाळून एकमेकांच्या पाठीमागे जातात. ड्रॉवरमधून टॉर्च काढतात. तेवढ्यात त्यांना बाहेर खिडकीतून काहीतरी चमकताना दिसतं. दोघेही टॉर्चने बाहेर खिडकीकडे पाहतात. अगं चिंकी, बघ, असं वाटतंय तिथे काहीतरी चमकतंय. कोणाचे तरी डोळे वाटतायत. आणि ती कोणाची सावली आहे? माहित नाही. चिंकी, चिंकी, खूप भीती वाटतीये. ते दोघेही घाबरून एकमेकांना चिकटून उभे राहतात. घाबरून ते सोफ्याखाली जाऊन बसतात. तेवढ्यात वरती छतावर धप असा आवाज येतो. हा कसला आवाज आहे? वरती कोण आहे? चोर तर नाही ना शिरला घरात? दोघेही सोफ्याखाली लपले होते की अचानक त्यांना बाहेरून एक आवाज ऐकू येतो. कुणी त्यांना हाक मारत होतं. गट्टू, चिंकी, अरे मुलांना, कुठे आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? अगं चिंकी, असं वाटतंय कोणीतरी बोलावतंय. हो, मलाही वाटतंय. बघायचं का कोण येते? गट्टू, माहित नाही कोण आहे. आठवतंय ना आईने एकदा काय सांगितलेलं, की अनोळखी माणसाला घरात घ्यायचं नाही. पण घर तर बंद आहे. कोणीच येऊ शकणार नाही. हो, पण आपण कोणालाच सांगायचं नाही की आपण घरात एकटे आहोत. हो चिंकी, बरोबर बोलतेस तू. आई थोड्याच वेळात येईल. शांतपणे इथेच बसून राहूया. अरे मुलांनो, खिडकी उघडी असेल तर मी जेवण आणलंय, हे घ्या. मुलांनो, अरे मुलांनो, ऐकताय ना? खाण्याचं नाव ऐकून गट्टू आणि चिंकीच्या तोंडाला पाणी सुटतं. ते दोघे एकमेकांकडे पाहतात, पण त्यांना पुन्हा आईचं बोलणं आठवतं. बंटीची आई सुद्धा बोलावून निघून जाते. त्या गेल्यानंतर चिंकी उठते आणि खिडकीकडे जाऊ लागते. काकू जाताना दिसतात. तेवढ्यात वरून एक मांजर उडी मारताना दिसते. काकू आल्या होत्या गट्टू, आणि त्यांनी जेवणही आणलेलं. आणि हे बघ, इतक्या वेळेपासून गच्चीवर मांजर उड्या मारत होती. हो, मग तर घाबरायचं काहीच कारण नाही. नाही गट्टू, त्या सावल्या अजूनही दिसतायत. माहित नाही कोण उभं आहे. मग तू का तिथे उभी आहे? कोणीतरी बघेल. तूही सोफ्याच्या खाली ये. दोघेही सोफ्याच्या खाली टॉर्चच्या प्रकाशात बोलता बोलता थकून झोपून जातात. आणि सकाळ होते. सकाळ होताच दरवाजा उघडतो आणि आई घाबरतच घरामध्ये शिरते आणि गट्टू चिंकीला शोधू लागते. गट्टू, चिंकी, कुठे आहात तुम्ही? आणि सोफ्याच्या खाली काय करताय? माझ्या बाळांनो, तुम्ही ठीक आहात ना? आई, आई, तू कुठे होतीस आई? माझी कालची फ्लाईट कॅन्सल झाली बाळा, म्हणून मला उशीर झाला. मी बंटीच्या आईला फोन केलेला तुम्हाला बघण्यासाठी. आई, आम्हाला सोडून कधीच नको जाऊस. हो आई, आता आम्हाला एकटं नाही सोडायचं. हो बाळांनो, आता हे घर मी तुमच्यावर सोडून कधीच जाणार नाही. चिंकीची क्रिएटिव्हिटी. गट्टू चिंकी शाळेमधून येतात आणि पाहतात की आई डायनिंग टेबलवरून स्नॅक्सच्या प्लेट्स हटवतेय. हे काय आई, घरी कोणी आलं होतं का? अरे, तुम्ही दोघं आलात? हो गट्टू, आज माझी मैत्रीण आहे ना, रीमा मावशी, तीच आली होती. मग ती इतक्या लवकर निघूनही गेली आई? ती नेहमी आम्हाला भेटूनच जाते. हो चिंकी बाळा, आज जरा तिला घाई होती, नाहीतर ती तुम्हाला भेटूनच गेली असती. पण बघा, ती तुम्हाला काय गिफ्ट देऊन गेलीये ते. गट्टू चिंकी पाहतात की टेबलावर मोठ्या ब्लॉक्सचा एक सेट ठेवला होता. दोघेही धावतच जातात आणि तो सेटचा पॅकेट पूर्ण उघडतात. वाव, किती ब्लॉक्स आहेत याच्यामध्ये. मला तर कधीपासून हवं होतं हे. गट्टू, तुला तर हे खेळताही येत नाही, मग तू मला बघू दे. मुलांनो, हे सगळं नंतर करा. आधी कपडे बदला आणि हातपाय धुवून घ्या. मग जेवण करा आणि नंतर मावशीला फोन करून गिफ्टसाठी थँक्यू ही म्हणा. ओके? ओफो, आईने एकत्र किती कामं सांगितली आहेत. चल, करावी तर लागतीलच, नाहीतर आई आपल्याला ओरडेल. गट्टू. मग गट्टू चिंकी आईनी सांगितलेली सगळी कामं संपवतात. मग दोघंही पुन्हा ब्लॉक्स घेऊन बसतात आणि आपापसात बोलू लागतात. सांग चिंकी,
ह्यापासून आपण काय बनवायचं? विचार करतेय गट्टू, पण अजूनही काही सुचत नाहीये मला. पण हे केवढे ब्लॉक्स आहेत ना चिंकी, ह्यापासून खूप काही बनू शकतं. ओ, आयडिया! काय सुचलं चिंकी तुला? आपण आपल्या मित्रांना बोलावलं तर? उद्या तसाही रविवारच आहे ना गट्टू. आपण सगळे मिळून एक कॉम्पिटिशन करू की ह्या ब्लॉक्स पासून सगळ्यात क्रिएटिव्ह गोष्ट कोण बनवू शकेल. म्हणजे आपल्याला रविवारी मज्जाही येईल, नाहीतर पूर्ण दिवस बोर होऊ. वा चिंकी, ही तर खरंच खूप मस्त कल्पना आहे. चल सगळ्यांना कॉल करूया. गट्टू चिंकी एक एक करून सगळ्या मित्रांना कॉल करतात आणि ब्लॉक्सच्या कॉम्पिटिशनसाठी इन्व्हाइट करतात. आता ते दुसऱ्या दिवशीची वाट पाहत होते. दुसऱ्या दिवशी अगदी आतुरतेने गट्टू चिंकी आपल्या मित्रांची वाट पाहत होते. बाबा गट्टू चिंकीला पाहून हसतात आणि त्यांना म्हणतात, अरे गट्टू चिंकी, तिथे दारापाशी काय करताय? आरामात बसून घ्या. तुमचे मित्र आले तरी घरातच येतील ना. बाबा मला तर राहवतच नाहीये. माहित नाही यांना किती वेळ लागेल. असं वाटतंय की आज तुमची अगदी जबरदस्त कॉम्पिटिशन होणार आहे. हो काका, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. अरे वा, तुम्ही सगळे आलात. चला आता लगेच ब्लॉक्सची कॉम्पिटिशन सुरू करूया. गट्टू चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये सगळे ब्लॉक्स घेऊन येतात. मग आई तिथेच एक चटई अंथरते. सगळी मुलं तिथे बसतात. वाव, हे कितीतरी ब्लॉक्स आहेत. यापासून खूप काही बनू शकतं ना मित्रांनो. हो, आज बघूच यात की सगळ्यात बेस्ट आयटम कोण बनवतात ते. आणि हो मुलांनो, जो कोणी या ब्लॉक्सला घेऊन अतिशय क्रिएटिव्ह वस्तू बनवेल त्याला माझ्याकडून एक रिवॉर्ड मिळेल. बाबांच्या या अनाउन्समेंटमुळे सगळी मुलं अजूनच खुश होतात. आता त्यांच्या मनात अजूनच उत्सुकता वाढली होती. सगळ्यात अगोदर मुलं आपापसात ब्लॉक्स डिवाइड करतात आणि आपला आपला आयटम बनवायला सुरुवात करतात. मी तर ब्लॉक्सचं एक घर बनवेन. अरे, याचा तर मी विचार केला होता गट्टू. हाऊस तर मीच बनवणार. नाही, ज्याने आधी सांगितलं ते त्याचं झालं. एवढं बोलून गट्टू आपलं हाऊस बनवायला सुरुवात करतो. काही हरकत नाही बंटी, तू गट्टूपेक्षाही छान बनव. सगळी मुलं आपापलं डोकं चालवू लागतात की ब्लॉक पासून काय बनवायचंय. पण गट्टूने तर ठरवलं होतं की त्याला घरच बनवायचंय. त्यामुळे त्याने घर बनवायला सुरुवातही केली. मी तर एक घर बनवेन आणि तेही 3 मजल्यांचं. जसं गट्टूने त्या घराचे 2 मजले बनवले, तो स्वतः खूप खुश झाला. वाव, बघा मित्रांनो, 2 मजले बांधून तयार झाले. आता मी माझ्या घरावर 3रा मजला बनवेन. जसा गट्टू त्या ब्लॉक्सच्या घरावरती अजून एक मजला चढवण्यासाठी जातो, अगदी त्याच वेळेला त्याचं ते घर धडामकन खाली पडतं. हे पाहून सगळी मुलं हसू लागतात. अरे नाही गट्टू, तुझं घर तर बनताच पडलं. हसू नको बंटी, मी परत बनवेन. पण तू तुझं बघ. तू तर अजून ठरवलंही नाहीयेस की तू काय बनवणार आहेस ते. गट्टू पुन्हा आपलं घर बनवायला लागतो. बाकी मुलं सुद्धा अजून जास्त फोकस होऊन काम करू लागतात. सगळ्यांच्या मनात कॉम्पिटिशन जिंकण्याची इच्छा जी होती. मुलांनो, हे घ्या. डायनिंग टेबलवर तुमच्यासाठी स्नॅक्स ठेवलेत. जेव्हा भूक लागेल तेव्हा येऊन खा. ओके. आयडिया. मला हा डायनिंग टेबल बघून कल्पना सुचलीये. मी टेबल खुर्च्या बनवेन आणि मग डायनिंग टेबलचा सेट बनवेन. वा वा गुड्डी, क्या बात है. ही तर खूप छान आयडिया आहे. आज आपण ह्या ब्लॉक्स बरोबर खेळतोय तर किती मजा येते ना. नाहीतर रोज ग्राउंड मध्येच खेळत असतो. ओ, आयडिया मिळाली. काय बंटी, एवढ्या जोरात ओरडून मला घाबरवलंस तू. अरे गट्टू, तुझ्या बोलण्याने मला आयडिया मिळाली. आता मी प्लेग्राऊंड वरचे झोके बनवीन, जसे की सीसॉ, स्लाइड्स आणि बरच काही. चला, तुलाही आता काहीतरी सुचलंय बंटी. आता तू आणि मीच राहिलोय चिंकी. सांग, काय बनवणार आहेस तू? मी नाही सांगणार हरी. आता सरळ बनवूनच दाखवेन मी. अच्छा, मग मी सुद्धा नाही सांगणार मग. चला आता गप्पा बंद करून आपापले आयटम्स बनवूया. सगळ्यांकडे अर्ध्या तासाचा वेळ आणि युअर टाइम स्टार्ट्स नाव. मुलं अगदी मन लावून त्या ब्लॉक्सच्या वस्तू बनवत होते.
आई बाबा त्यांना पाहून खुश होते की ते लोक अगदी मनापासून आपलं काम करतात. मध्ये मध्ये आई सगळ्यांना स्नॅक्स देत होती. कधी चिंकीचे ब्लॉक्स एकदम पडायचे तर कधी कधी गट्टूचं घर बनता बनता राहायचं. पण शेवटी अर्ध्या तासानंतर त्या सगळ्यांचे आयटम बनवून तयार होते. अरे वा मुलांनो, सगळ्यांचे ब्लॉक्स आयटम बनलेही. हा तर चला दाखवा मला. अरे थांबा, माझ्याशिवाय नका सुरू करू, मीही येतेच. ये आई, तू आणि बाबा समोर बसा, मग आम्ही एक एक करून आमच्या गोष्टी दाखवू. ठीक आहे मुलांनो, तर सुरू करा. तर सगळ्यात आधी सादर आहे ब्लॉक्सचं घर. हे 3 मजल्यांचे आणि ह्यात मी राहतो. व्हेरी गुड गट्टू, हे तर खूप छान घर आहे. शाबास. थँक्यू बाबा. आणि हे आहे माझं प्लेग्राऊंड, गट्टूच्या अगदी घराशेजारी. यात स्लाइड्स आहेत, स्विंग्स आहेत आणि सीसॉ देखील आहे. जेव्हा तुला घरात कंटाळा येईल त्यावेळेस तू बंटीच्या ग्राउंड मध्ये खेळायला जा. ओके आई. आता माझी पाळी. हा आहे डायनिंग टेबल, खुर्च्यांचा सेट. गट्टू, हा तुझ्या घरात ठेव आणि ह्यावर बसून जेवण कर. हो गुड्डी, नक्कीच. ये हरी बेटा, आता तुझी पाळी. हो काका, तर ही आहे माझ्या ब्लॉक्सची कार. यात बसून मी सगळ्या शहरात खूप फिरेन. वाव हरी, हे तर खूपच मस्त बनलंय. थँक्यू गट्टू. चिंकी, आता तूच राहिलीयस आणि बघू तू काय बनवलंयस ते. हो, का नाही. तर सादर आहे माझं ब्लॉक्सचं इंडिया गेट. चिंकीने खूप सारे ब्लॉक्स एकत्र करून इंडिया गेटचं स्ट्रक्चर बनवलं होतं. सगळे ते पाहून चकित होतात. वा चिंकी बाळा, हे तर खरंच खूप कमाल करून दाखवलंयस तू. हा, यासाठी तर खूप मेहनत लागली असेल. हो बाबा, मी विचार केला की सगळ्यांपेक्षा वेगळं करावं. खरोखरच ग चिंकी, तू खूपच क्रिएटिव्ह आहेस. तू सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं बनवलंस आणि खूप छान सुद्धा. हो चिंकी, आज तर खरंच तू जिंकलीस. काय खरंच? थँक्यू सो मच. तर मुलांनो, आता आहे रिवॉर्ड टाइम. तर तुम्ही सगळ्यांनीच अगदी मेहनतीने या ब्लॉक्सच्या वस्तू बनवल्यात, त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना आईस्क्रीम खायला घेऊन जाणार आहे. ये! आणि चिंकी, तुझी इंडिया गेटची आयडिया सगळ्यात युनिक होती, त्यामुळे तुला एक स्पेशल रिवॉर्ड मिळेल आणि ते आहे डबल स्कूप आईस्क्रीम. वाव, येपी, मी खूप खुश आहे बाबा. मग बाबा सगळ्या मुलांना कारमधून आईस्क्रीम खायला नेतात आणि ब्लॉक सोबत क्रिएटिव्हिटी शो करण्याबद्दल रिवॉर्ड देतात. घराचं रिनोव्हेशन. गट्टू चिंकीच्या घरी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि आज गट्टू चिंकी सोबत हरी, बंटी आणि गुड्डी ते देखील घरी आले होते. सगळी मुलं रिनोव्हेशनचं काम बघायला खूप उत्सुक होते. मुलं घर पाहून खूप सरप्राईज होतात. अरे गट्टू चिंकी, इथलं सगळं फर्निचर तर पांढऱ्या कपड्याने झाकलं गेलंय आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. हो गट्टू चिंकी, तुम्ही सगळे झोपता कुठे? हरी, आता तर आईबाबांच्या खोलीचं आणि स्वयंपाकघराचं रिनोव्हेशन चालू आहे, म्हणून त्यांचा बेड आमच्या खोलीत ठेवलाय. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र झोपतो. ओ, म्हणजे मग तर खूप मजा येत असेल ना गट्टू चिंकी, सगळ्यांना सोबत झोपायला. हो हरी, तुला माहितीये बाबा आम्हाला झोपण्याच्या आधी गोष्टी सांगतात आणि आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा सुद्धा मारतो. वाव, मग तर खूप मजा येत असेल. तेवढ्यात आई मुलांना लिव्हिंग रूम मध्ये आलेलं पाहते. अरे मुलांनो, तुम्ही सगळे इथे या या. हॅलो काकू. नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळे एक काम करा, लवकर गट्टू चिंकीच्या खोलीत जाऊन बसा. इथे बाकीच्या खोल्यांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडले. ठीक आहे, तोपर्यंत मी तुमच्यासाठी मस्त गारगार काहीतरी प्यायला आणते. ठीक आहे? ओके काकू. गट्टू चिंकी सगळ्यांना आपल्या रूम मध्ये घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला आमच्या घराची ब्लूप्रिंट बघायची आहे? काय ब्लूप्रिंट? ते काय असतं गट्टू? काय तुम्ही लोक घराला ब्लू पेंट करणार आहात? अरे हरी, ब्लू पेंट नाही, ब्लू प्रिंट म्हणजे असं चित्र जे आपल्याला हे सांगतं की रिनोव्हेशन नंतर आपलं घर कसं दिसेल.
समजलं हरी? समजलो चिंकी. हरी, गुड्डी आणि बंटी, हे बघा, ही आहे आमच्या घराची ब्लूप्रिंट. बाबा म्हणाले होते की रेनोव्हेशन मध्ये ते आमच्या खोलीच्या भिंतीला कार्टूनने पेंट करतील. वाव, काय खरंच ते किती मस्त वाटेल. हो, एवढंच नाही, ही इथली बाहेरची बाल्कनी सुद्धा नवीन पद्धतीने रेनोव्हेट होणार आहे आणि बाबा तिथे नवीन झोका सुद्धा लावणार आहे. वा गट्टू चिंकी, मग तुमच्या रिनोव्हेशन नंतर तुमचं हे नवीन घर बघायला आम्ही सगळे परत येऊ. तेवढ्यात तिथे आई येते आणि ती सगळ्यांना डिस्पोजेबल ग्लास मध्ये ज्यूस देते. हो हो मुलांनो, तुम्ही सगळे नक्की या. रेनोव्हेशन संपल्यानंतर आम्ही एक होम वेलकमिंग पार्टी सुद्धा ठेवणार आहे, ठीक आहे? आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना यायचंय, ठीक आहे? हे घ्या, आता तुम्ही सगळे हे सरबत प्या. अहो, हे काय काकू, हे तर डिस्पोजेबल ग्लास आहेत. हो गुड्डी बाळा, रेनोव्हेशनमुळे सगळं काम अस्ताव्यस्त झालंय, म्हणून आम्ही सगळे डिस्पोजेबलच वापरतोय, कारण स्वयंपाकघरातही काम चालू आहे ना. बरं काकू. मग ज्यूस पिऊन सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. काहीच दिवसात रिनोव्हेशनचं काम संपतं. गट्टू चिंकीच्या घरी होम वेलकमिंगची पार्टी होती आणि त्यांच्या मित्रांसोबतच सोसायटीतील बाकी मंडळीही आली होती. सेक्रेटरी काका गट्टू चिंकीला म्हणतात, मानलं पाहिजे हा गट्टू चिंकी, तुमचं घर आता अगदी नवीन वाटतंय. थँक्यू काका. हो गट्टू चिंकी, सगळं खूपच सुंदर आहे आणि तुमच्या खोलीत जे मिकी माऊसचं पेंटिंग आहे ते खूपच सुंदर आहे. अरे गुड्डी, हरी, बंटी, चला लवकर, मी तुम्हाला बाल्कनी मधला नवीन झोका दाखवते. हो, चला, आपण त्याच्यावर बसून झोका घेऊया. ठीक आहे. सगळी मुलं झोपाळा पाहायला जातात. तो खरंच सुंदर होता. सगळे सोबतच झोपाळ्यावर बसतात. ह्याच्यावर तर किती मजा येते, इथून तर उठावसच वाटत नाहीये. हो ना मित्रांनो? हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बघ ना, आपण सगळे यावरती एकत्र बसू शकलो. तेवढ्यात आई स्नॅक्स घेऊन येते. काय झालं मुलांनो, तुम्ही आज स्नॅक्स खायला नाही आलात? असं आहे होय, या झोक्यावरून उठायची इच्छा नाहीये का? हो आई, आम्हाला इथे खूप मजा येते. तू आम्हाला इथेच स्नॅक्स दे ना, आम्ही इथेच खाऊ. बरं ठीक आहे मुलांनो, हे घ्या, मी आधीच तुमच्यासाठी स्नॅक्स आणले होते, पण सांडायचे नाहीत हा, ठीक आहे? ओके आई. सगळी मुलं बसून स्नॅक्स खातात आणि झोपाळ्यावर बसून खूप गप्पा मारतात. थोड्याच वेळात अंधार होऊ लागतो आणि सगळ्या मुलांची घरी जाण्याची वेळ होते. आता आम्ही निघतो गट्टू चिंकी. ओके गुड्डी, आज तुम्ही आलात तर आम्हाला खरंच खूप मजा आली. मग सगळी मुलं पुन्हा ड्रॉइंग रूम मध्ये येतात. अरे हो गट्टू चिंकी, आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊन आलो आहोत. काय खरंच? ते काय हरी? हे बघ गट्टू, हे ते गिफ्ट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच आवडेल. गुड्डी गट्टूला एक गिफ्ट देते. गट्टू चिंकी सोबतच ते उघडून पाहतात. त्यामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती होती. वाव मुलांनो, ही मूर्ती तर खरंच खूप सुंदर आहे. ही तर मी प्रवेशद्वाराजवळच ठेवणार आहे. काय खरंच काकू? हो मुलांनो, का नाही, द्या, आताच ठेवते. आई ती मूर्ती एंट्रन्सला ठेवलेल्या टेबलवर सजवून ठेवते, ज्यामुळे सगळी मुलं खूप खुश होतात. अरे, ह्या गिफ्ट मध्ये तर अजूनही काहीतरी आहे. वाव, हे तर हँडमेड कार्ड आहे. हे तुम्ही बनवलं ना हरी, बंटी आणि गुड्डी? हो चिंकी, हे आम्ही तिघांनी मिळवून बनवलेलं आहे. हे कार्ड सुद्धा खूप गोड आहे मित्रांनो. थँक्यू सो मच ह्या कार्ड साठी. वेलकम गट्टू चिंकी. ओ, मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट आणलं आहे. ओहो, दाखवा तर. सेक्रेटरी अंकल बाबांना एक नवी नेमप्लेट देतात. हे घ्या, तुमच्या नव्या घरासाठी नवी नेमप्लेट. सगळ्यांना नेमप्लेट खूप आवडते. त्यावर आई बाबा आणि गट्टू चिंकीचं नाव लिहिलेलं होतं. वाव काका, हे तर खरंच खूप सुंदर आहे. हो काका, थँक्यू सो मच. बाबा नेमप्लेट घराच्या बाहेर लावतात आणि सगळेजण आपापसात गप्पा मारून पार्टी एन्जॉय करतात. थोड्या वेळानंतर पार्टी संपते आणि सगळेजण
आपापल्या घरी निघून जातात. गट्टू, चिंकी आणि आईबाबांना घराच्या रिनोव्हेशन नंतर नव्या घरात खूप छान वाटत होतं. नवीन खोली. गट्टू आणि चिंकी आपल्या खोलीमध्ये अभ्यास करत असतात. त्यामुळे छतावरून ओलाव्यामुळे एक पोपडा खाली पडतो. अरे, हे काय झालं? हे कसं पडलं? थांब, आई बाबांना सांगूया. आई बाबा, इकडे या ना. हो आई. अरे काय झालं? का ओरडताय? चिंकी आईला हाक मारते आणि आई बाबा दोघेही त्यांच्या खोलीत येतात. चिंकी, काय झालं? एवढ्या मोठ्याने का आवाज देतेयस? बघा ना बाबा, भिंतीवरून तो थर कसा पडला. सगळा रंगच खराब झाला. बघ ना आई, याला आर्द्रता म्हणतात बाळा. जेव्हा भिंती ओलावा शोषून घेतात तेव्हा असं होतं. हो बाळा, आणि जवळपास काही पाण्याचं लिकेज असेल तरी असं होतं. आपल्या इथे लिकेज तर नाहीये, पण या वर्षी पाऊस जोरदार झाला होता ना, थंडी वाढल्यामुळे असेल. ऐका ना, मी असा विचार करतेय, 3 वर्ष झाली आहेत या रूमला बनवून. आता आपण हिला रिनोव्हेट करण्याची वेळ आलीये. हो, बरोबर बोलतेस. मी उद्याच कारागीर आणि पेंटर्सना बोलवून घेतो. पाऊसही थांबलाय. हीच योग्य वेळ आहे रूम नीट करण्याची. वाव, आता आपली रूम एकदम नव्यासारखी होऊन जाईल. हो बाळा, किती मजा येईल ना गट्टू. मी तर गुलाबी रंग लावणार आहे. गुलाबी रंग अजिबात नाही. घ्या, कारागीर अजून आले नाहीयेत आणि यांची भांडणं सुरू. दुसऱ्या दिवशी रूम मध्ये कारागीर आणि पेंटर येतो. दोघेही सगळ्या भिंती नीट चेक करीत असतात. जास्त काही ताण नाहीये. याला थोड्या डागडुजीची आणि रंगरंगोटीची गरज आहे. ठीक होऊन जाईल एकदम. यावेळेला कलर जरा चांगला वापरा तुम्ही. हो, कलर शेड तुम्ही निवडून सांगा. साधारण 4 डबे लागतील. मी केशियन पेंट लावेन. हो ठीक आहे, काही हरकत नाही. यावर आपण नंतर बोलू. चला गट्टू आणि चिंकी, तोपर्यंत कलर शेड पाहूयात. चल, आपण रंगांच्या शेड्स बघू. हो चल. निळा रंग, गुलाबी रंग मी सांगितलंय. हा, दोघेही उशी घेऊन भांडू लागतात. हे पाहून आई थांबवण्याचा मध्ये प्रयत्न करते. अरे अरे, भांडू नका तुम्ही. आपण रूमला बेस्ट रंग देऊ आणि सगळ्यात सुंदर रिनोव्हेट करू. बाबा कारागिराशी आणि पेंटरशी बोलून नंतर आपल्या खोलीत परत येतात. घ्या बाबा, आता मी माझ्या पद्धतीने तर सगळी डील पक्की केलीये. परवापासून ही लोक कामाला लागतील. साधारण एका आठवड्याभरामध्ये सगळी रंगरंगोटी होऊन जाईल. पण आतलं सामान आपण स्वतःच रिनोव्हेट करू. यावेळी डिझायनरला नका बोलवू. ठीक आहे. 2 दिवसांनी कारागीर आपल्या मजुरांसह कामाला लागतात. गट्टू आणि चिंकी देखील तोपर्यंत आईबाबांच्या खोलीतच असतात. काका, सगळ्यात आधी तुम्ही काय करणार? बेटा, जो जुना कलर आहे तो खरवडून आम्ही वेगळा करू आणि जिथे जिथे काही प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही थोडंसं पुट्टी आणि सिमेंट लावून पॅक करून टाकू. मग रंग कधी देणार? सगळं स्वच्छ झाल्यावर आणि सगळी डागडुजी झाल्यानंतर तिथे कलर करू. आणि 2-3 दिवस सतत काम चालू असतं. गट्टू आणि चिंकी हे सगळं बघत असतात आणि आपल्या रूमला नवा रंग येताना देखील बघत असतात. तिकडे आई देखील खुश होत असते की आता दोघांची रूम पुन्हा नव्यासारखी दिसणार. आई, किती मजा येईल ना. मी आता उजव्या बाजूला कपाट ठेवेन. ठीक आहे. आणि गट्टू, तुझी अशी काही खास इच्छा? आधी रूम तयार तर होऊ दे आई, मग आपण मिळून सजवूयात. एका आठवड्याच्या आत गट्टू आणि चिंकीची रूम अगदी मस्त सेट होते. आणि आपण पाहतोच की गट्टू आणि चिंकीच्या चॉईसचा विचार करता पेंटरने स्काय ब्ल्यू आणि पिंक दोन्ही कलरचा वापर केलेला आहे. दोघही बाजूला व्हा, मी तुमचा बेड सेट करतो. आई सुद्धा सामान आणून पसारा टाकते. चिंकी देखील आपला डॉल सेट एका कोपऱ्यात सजवत असते. तर तिकडे गट्टू देखील बास्केटबॉलच्या बास्केटला पुन्हा एकदा सेट करतो. ही बास्केट एवढ्याच उंचीवर ठीक आहे, नाहीतर सारख्या उड्या मारल्या तरी टार्गेट नाही मिळणार. गट्टू, काही नवीन सामान देखील आपल्या आईसोबत चेक कर. आपण ऑर्डर करू. ठीक आहे बाबा. बाबा, मला अजून एक छोटं कपाट द्या ना. त्यामध्ये मी सगळी खेळणी ठेवेन. ठीक आहे बेटा, या रविवारी आपण जाऊयात बाजारात. तुम्हाला दोघांना आपल्या रूम साठी काय काय लागतंय त्याची लिस्ट करा. आता मी ऑफिसला निघतोय. बाबा ऑफिसला गेल्यानंतर गट्टू आणि चिंकी दोघही आपल्या सामानाची लिस्ट बनवत असतात. काही नावं वाचून आई म्हणते, अरे ह्यातलं बरचसं सामान ऑनलाईनच मिळेल, अमेझॉन आणि झिमकार्डवर. आता आणते माझा फोन. तुम्ही दोघं तुमचं आवडीचं सामान निवडा. वाव! आई ॲप उघडून बसते आणि त्यात सामान बघत असते. आई, हे पेंटिंग, हे डॉल हाऊस आणि हा किचनचा सेट ऑर्डर कर ना.
हो, आणि माझ्यासाठी ते एक पेंटिंग ज्यामध्ये मेसी आहे आणि सोबत नवीन फुटबॉल नेट सुद्धा. मी आधी तेच सामान निवडेल जे गरजेचं आहे. चिंकी, तुझा किचन सेट नंतरही येऊ शकतो. आता गरज नाहीये त्याची. ठीक आहे आई. आई, आधीचं स्टडी टेबल आता जुनं झालंय. आपण तेही ऑर्डर करू शकतो. नक्कीच, पण आपण ते ऑनलाईन ऑर्डर नाही करणार. ते घेण्यासाठी आपण बाबांसोबत बाजारात जाऊ. हो, तेच जास्त चांगलं पडेल. मी सगळ्या टेबल खुर्चीवर बसून बघेन. हळूहळू ऑनलाईन सामान येऊ लागतं आणि गट्टू चिंकी ते खोलीमध्ये लावू लागतात. खोली किती छान दिसतीये ना गट्टू. हो चिंकी. रविवारी सगळेजण बाजारात जातात. फर्निचर शॉप मध्ये जाण्यापूर्वी आपण पाणीपुरी खाऊया. बाबा हे ऐकून हसू लागतात आणि सगळ्यांना अगोदर फूड स्टॉलला नेतात. अगोदर पेट पूजा, मग काम दूजा. नंतर सगळे फर्निचर शॉप मध्ये जातात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या टेबल आणि चेअर्सवर बसून बघत असतात. अरे, हा टेबल किती छान आहे. यामध्ये एखादं रॅक लागू शकेल वेगळं. हो, लागेल. तुम्ही अगोदर पसंत करा, नंतर आम्ही याला कस्टमाइज करून देऊ. आई, मला तो टेबल आवडला. त्यामध्ये वरती एक बोर्ड पण आहे. ठीक आहे बाळा, तुझ्यासाठी ते घेऊया. तुम्ही फक्त सामान निवडा, घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची. अशा प्रकारे सामान ऑर्डर करून सगळेजण घरी येतात. दुसऱ्या दिवशी टेम्पोनं सगळं सामान घरी येतं. आई, आमचा टेबल आला. मग काय, गट्टू आणि चिंकी दुसऱ्या दिवशी आपापल्या टेबलला सेट करून बसलेले असतात. दोघे खूपच खुश असतात. त्यांची रूम आता पूर्णपणे रिनोव्हेट झाली होती. आई आणि बाबा त्या दोघांना टेबलवर बसलेलं पाहून खूप खुश होतात. गट्टू आणि चिंकीचा ब्लँकेट फोर्ट. गट्टू आणि चिंकीची हिवाळ्याची सुट्टी सुरू होती. रोज सारखेच ते आजही बॅडमिंटन खेळायला घराबाहेर पडत होते. पण आई अचानक त्यांना थांबवते. गट्टू चिंकी, आज घरीच बसून खेळा. बाहेर खूप थंडी आहे. बाहेर गेलात तर आजारी पडाल. पण आई, पण बिण काही नाही. जे सांगितलंय तेच करायचं. गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावर दुःख पसरतं. आता त्यांना समजत नाही की आता करावं तरी काय. मग आई तिथे येऊन टीव्ही ऑन करते. टीव्हीवरती आर्ट अँड क्राफ्टचा शो सुरू होता. गट्टू चिंकी, तुम्ही दोघं टीव्ही बघा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम नूडल्स आणते. वा बाई, टीव्ही आणि नूडल्स. आज तर खूप मजा येईल. गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावरचं हास्य पुन्हा परततं आणि ते पुन्हा मजेने टीव्ही पाहू लागतात. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत ब्लँकेट फोर्ट बनवायला. आणि हे बनवायला आपल्याला हवा आहे एक सोफा, काही ब्लँकेट्स आणि काही उशा. हे डेकोरेट करण्यासाठी तुम्ही थोडी खेळणी आणि लाईट्सचा वापर करू शकता. गट्टू आणि चिंकीने टीव्ही पाहायला सुरुवात केलीच होती की अचानक लाईट्स जातात. त्यांचा पूर्ण उत्साह थंड होऊन जातो. मग आई त्यांच्यासाठी गरमागरम नूडल्स घेऊन येते. गट्टू आणि चिंकी, नूडल्स तयार आहेत. नाही आई, मला नाही खायचेत नूडल्स. मलाही नाही. पण का? आम्ही विचार केलेला की आम्ही टीव्ही आणि नूडल्स याची एकत्र मजा घेऊ, पण आमचा सगळा प्लॅन खराब झाला. अरे, हे काय बोलणं झालं? नूडल्सचा टीव्हीशी काय संबंध आहे आई? तुला नाही कळणार. गट्टू आणि चिंकी वैतागून एका कोपऱ्यात बसतात. आता ते बाहेर जाऊ शकत नव्हते, ना घरात बसून टीव्ही पाहू शकत होते की तेवढ्यात चिंकीच्या डोक्यात एक आयडिया येते. गट्टू, आपण ब्लँकेटचा किल्ला बनवायचा. टीव्हीवर दाखवलेला तोच ना? हो, तोच. पण आपल्या एकट्याला नाही बनवता येणार. आणि तेवढ्यात तिथे आई येते. एकटं बनवण्याची गरजच नाहीये, कारण ब्लँकेटचा किल्ला बनवण्यासाठी मी तुमची मदत करेल. ये! गट्टू, चिंकी आणि आई ब्लँकेट फोर्ट बनवायला सुरू करतात. मग त्या मधोमध एका लॅम्पला सेट करतात. त्या दरम्यान गट्टू 2 उशा आणि चिंकी एक ब्लँकेट घेऊन येते. आई, सगळ्यात आधी आपण हे ब्लँकेट सोफा आणि लॅम्पवर नीट सेट करू. ठीक आहे, तुम्ही दोघं हे ब्लँकेट त्या बाजूने धरा आणि मी ह्या बाजूने पकडते. ठीक आहे? अगदी काही मिनिटात ब्लँकेट सेट होतं. सगळ्यांना वाटतं की अर्ध काम झालं. पण अचानक ब्लँकेट हळूहळू सोफ्यावरून खाली पडू लागतं आणि थोड्याच वेळात पूर्णच्या पूर्ण ब्लँकेट त्या लॅम्पवरती येऊन अडकतं.
आई, आता काय करायचं? ही ब्लँकेट्स खूप जड आहेत मुलांनो. हे टिकण्यासाठी आपल्याला काहीतरी जड वस्तू पाहिजे. सगळ्यात जड तर आमचं शाळेचं दप्तर असतं आई. खरंच? मग चला आपापली दप्तरं आणा बघू. आता तुमच्या दप्तरांनीच ह्या ब्लँकेटला आपण टिकवून ठेवू. गट्टू आणि चिंकी आपापले स्कूल बॅग्स घेऊन येतात. तिघे मिळून पुन्हा ब्लँकेट सेट करतात आणि जेव्हा ब्लँकेट सेट होतं तर ते ब्लँकेट टिकवण्यासाठी गट्टू आणि चिंकी आपापल्या बॅग्स त्यावर ठेवतात. यावेळी ब्लँकेट घसरत नाही. आपला ब्लँकेटचा किल्ला तयार आहे. आता आपण हा छान सजवूया गट्टू. जर आपण ह्याला दिवाळीतल्या माळा लावल्या तर? मस्त कल्पना आहे, पण आता तर वीजच नाहीये. मग दिवाळीच्या माळा लागणार कशा? ओ नो, हे तर मी विसरलेच होते. काळजी करू नका मुलांनो, माझ्याकडे ह्याच्यावर छान उपाय आहे. आई तिथून निघून जाते आणि जेव्हा ती परत येते तेव्हा तिच्या हातात कॉकलाइट्सच्या 2 बाटल्या असतात. कॉकलाइट्सचा प्रकाश पाहून गट्टू आणि चिंकीच्या डोळ्यामध्ये एक चमक येते. वाव, हे तर खूपच मस्त लाईट्स आहे. सुंदर सुद्धा आणि कामाची सुद्धा, कारण ह्या बॅटरीवर चालतात. म्हणजे वीज असो वा नसो, लाईट तर नेहमीच लागणार. ओ वाव! गट्टू, चिंकी आणि आई ब्लँकेट फोर्टला डेकोरेट करायला सुरुवात करतात. सगळ्यात अगोदर आई फोर्टमध्ये एक गादी टाकते. त्यानंतर त्यात आई 2 उशा ठेवते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ठेवते कॉकलाइट्स. हे तर खूपच सुंदर दिसतंय, एखाद्या स्वप्नासारखं. मी माझा टेडी बिअर घेऊन येते. तो जर इथे असेल तर आपला किल्ला अजून छान दिसेल. आणि मी जातोय माझा स्पायडरमॅन घ्यायला. चिंकी झटकन जाऊन आपला टेडी बिअर घेऊन येते आणि तो दोन्ही उशांच्या मधोमध ठेवते. गट्टू आपला स्पायडरमॅन टेडी बिअर सोबत ठेवून देतो. आई, आता खूप भूक लागलीये. तू जे नूडल्स बनवले होते ते घेऊन ये ना प्लीज. ते नूडल्स? ते तर मी बंटी आणि हरीला दिले. आता तर घरी एकही पॅकेट नाहीये नूडल्सचं. ओ नो. मग तू आमच्यासाठी पिझ्झा बनवशील का? खूप दिवस झाले पिझ्झा खाल्ला नाही. बनवला असता, पण घरी चीज असायला हवं ना. मग आई, तू ना आमच्यासाठी सँडविच बनव. सँडविच सुद्धा नाही बनवता येणार कारण घरी ब्रेड नाहीये. ओ नो. 1 मिनिट, मी एक काम करते, तुमच्या दोघांसाठी पोळी भाजी बनवून आणते, ठीक आहे? नाही आई, पोळी भाजी नाही, आम्हाला काहीतरी मस्त खायचंय. गट्टू आणि चिंकीचा मूड पुन्हा खराब होऊ लागतो. मग त्यानंतर अचानक कोणीतरी दरवाजा ठोठावतं. बाबा आले वाटतं तुमचे. आई बाबांसाठी दरवाजा उघडते. दोघेही दबक्या पावलांनी ब्लँकेट फोर्ट पाशी जातात आणि त्याच्याच बाहेर उभे राहतात. काहीतरी मस्त खायला मिळालं असतं तर किती मजा आली असती. हो गट्टू, एकदम बरोबर बोलतोयस तू. गट्टू आणि चिंकीचं ते निरागस बोलणं ऐकून मनातल्या मनात बाबा हसू लागतात. सरप्राईज, सरप्राईज, सरप्राईज. गट्टू, चिंकी, हे पहा, तुमच्याकरता मी काय घेऊन आलोय ते. बाबांचा आवाज ऐकून गट्टू आणि चिंकी झटकन त्या ब्लँकेट फोर्ट मधून बाहेर येतात. बाबांच्या हातात 2 मोठे मोठे नूडल्सचे डबे होते. नूडल्स? तुम्ही आमच्यासाठी नूडल्स घेऊन आलात? हो, आणि तेही तुमच्या दोघांच्या फेवरेट चायनीज रेस्टॉरंट मधून. थँक्यू बाबा. अरे थँक्यू मला नाही, तुमच्या आईला म्हणा. तुमच्या आईनेच हे नूडल्स आणायला सांगितलं होतं मला. थँक्यू आई. तर हे सांगा मुलांनो, तुमच्या ब्लँकेट फोर्ट मध्ये मला थोडी जागा आहे का? हो बाबा, आमचा ब्लँकेटचा किल्ला खूप मोठा आहे. वाह, क्या बात है. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा चौघेही मिळून नूडल्सचा आनंद घेतात, तेही ब्लँकेट फोर्टच्या आत. गट्टू, चिंकी, कासव पाहायचंय का? बाबा, आता ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यात अजिबात जागा नाहीये. मग इथे ससा नाही येऊ शकत. अगं चिंकी बेटा, मी खऱ्या सशाबद्दल बोलत नाहीये. बाबा कॉकलाइट्स बंद करून आपल्या मोबाईलचा फ्लॅशलाइट ऑन करतात आणि आपल्या हातांनी सशाची सावली बनवतात. वाव! तसा मला हत्ती सुद्धा बनवता येतो. हो हो, बनवा ना बाबा. मग बाबा आपल्या हातांना असं काही वळवतात की एका हत्तीची सावली दिसू लागते. त्यानंतर बाबा सांबार, मोर आणि बकरीची सुद्धा सावली बनवतात
आणि मग अचानक लाईट्स पुन्हा येतात. मुलांनो, वीज आलीये. तुम्हाला टीव्ही तर नाही ना बघायचा? नाही आई, जी मजा ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यामध्ये आहे ती टीव्ही मध्ये कुठे? मी तर संपूर्ण हिवाळा ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यात राहणार आहे. गट्टूचं बोलणं ऐकून सगळे खळखळून हसू लागतात. गट्टू चिंकीने केली कार वॉश. शनिवारची संध्याकाळ होती. आई स्वयंपाकाची तयारी करत होती आणि गट्टू चिंकी बाबांना टीव्ही पाहू देत नव्हते. अरे मुलांनो, टीव्हीच्या समोरून बाजूला व्हा. नाही बाबा, तुम्ही टीव्हीच बघताय आणि आमचं ऐकतच नाहीये. हो बाबा, तुम्ही तेव्हापासून टीव्हीच बघताय. तेवढ्यात आई किचनमधून चालत येते आणि म्हणते, एकदम बरोबर बोलताय तुम्ही गट्टू चिंकी. जेव्हा बाबा टीव्ही बघतात ना, तेव्हा कोणाचंच ऐकत नाही. ओहो, म्हणजे आता आई सुद्धा तुमच्या टीम मध्ये आहे तर काय बाबा, आता तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. अच्छा मुलांनो, सांगा काय म्हणणं? बाबा, आम्ही केव्हापासून म्हणतोय की आम्हाला रोड ट्रिपला घेऊन जा. हो बाबा, उद्या रविवारही आहे. आम्हाला रोड ट्रिपला जायची इच्छा आहे. हा तर चला, मी कुठे मना केलंय. उद्या रोड ट्रिपला जाऊया. अरे नाही, उद्या नाही जाऊ शकत. काय का आई? आता बाबा तयार झालेत तर तू का नाही म्हणतीयस? अरे, तुम्ही जरा बाहेर जाऊन कारची अवस्था बघा. बाबांनी केव्हाची गाडी वॉश केली नाहीये. इतक्या घाण परिस्थितीत कार रोड ट्रिपला नाही घेऊन जाऊ शकत मुलांनो. अरे हो, कार तर खरोखरच खूप घाण झालीये मुलांनो. पण तुम्ही दोघं टेन्शन नका घेऊ. पुढच्या रविवारी नक्की जाऊया. हे ऐकून गट्टू चिंकी खूप उदास होतात आणि चुपचाप बसतात. आईबाबांनाही वाईट वाटत होतं, पण कारला अशा घाण अवस्थेत नेणंही शक्य नव्हतं. तेवढ्यात गट्टूला एक आयडिया सुचते. आई बाबा, जर मी आणि चिंकीने उद्या सकाळी लवकर उठून कार वॉश केली तर तुम्ही दोघं आम्हाला रोड ट्रिपला घेऊन जाल? गट्टूचं हे बोलणं ऐकून आई बाबा विचारात पडतात. थोडा विचार करून बाबा म्हणतात, अच्छा ठीक आहे, जर तुम्ही दोघांनी कार चांगली वॉश केली तर जाऊया. बाबांचं हे बोलणं ऐकून गट्टू खूप खुश होतो. पण चिंकी त्याला हळू आवाजात विचारते, गट्टू, आपण कार नीट वॉश करू शकू ना? मग काय चिंकी, आपण नक्की करू. उद्या मला रोड ट्रिपला जायचंय. त्यासाठी मी काहीही करू शकतो. जायचं तर मला सुद्धा आहे गट्टू. बरं ठीक आहे, मी तुला पूर्ण साथ देईन. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी सकाळी सकाळी 6 वाजताच उठतात. दोघांना जागं झालेलं बघून आई खूप आश्चर्यचकित होते. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर खरंच उठलात. म्हणजे तुम्ही कार वॉश करायला सिरियस होतात? हो आई, एकदम सिरियस. आता तू आम्हाला पाईप दे. आम्ही कार वॉश करायला जातोय. थांबा, बाबांनाही सोबत घेऊन जा. तुम्हाला एकट्याला पाईप कनेक्ट करता येणार नाही. मग गट्टू चिंकी बाबांनाही उठवतात आणि मग तिघेही कार जवळ जातात. खूप कठीण परिस्थिती आहे गट्टू. कार स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तू कारची अवस्था बघतोयस ना? हो चिंकी. मी तर अगोदरच म्हणालो होतो की कार खूप घाण झालीये. घ्या मुलांनो, तुमचा पाईप सेट झाला आहे. आता मी निघतो. ऑल द बेस्ट. एवढं बोलून बाबा निघून जातात. गट्टू चिंकी एक बकेट, वॉशिंग लिक्विड आणि स्पंज घेऊन आले होते. चल चिंकी, कामाला लागूया. तू हा पाईप पकड, मी जाऊन नळ चालू करतो. आणि जरा सांभाळून पकड. एकदम जोरात पाणी येईल. ओके गट्टू. गट्टू नळ सुरू करतो आणि त्यातून खूप जोरात पाणी सुरू होतं. चिंकीला पाईप सांभाळता येत नाही आणि पाणी तिच्या अंगावरच सांडू लागतं. हे पाहून गट्टू जोर जोरात हसू लागतो. अगं, मी सांगितलं होतं ना चिंकी की पाईप नीट पकड म्हणून. आता कारच्या आधी तू स्वतःलाच वॉश केलेस. चिंकीला गट्टूचा राग येतो आणि तो पाईप ती गट्टूकडे फिरवते, ज्यामुळे गट्टूही भिजून जातो. अरे, हे तू काय केलंस चिंकी? गट्टू, आपण आता दोघेही समान स्वच्छ झालोय. चल आता कार वॉश करूया. गट्टू चिंकी दोघेही हसू लागतात. मग गट्टू पाईपने कारवर पाणी टाकतो, ज्याने कारवरची सगळी धूळ स्वच्छ होते. मग चिंकी बकेटमध्ये लिक्विड सोप ऍड करते आणि फेस बनवू लागते. वाव, किती छान फुगे होत आहेत ना गट्टू. हो,
आणि ह्याचा वासही किती सुंदर आहे ना चिंकी. दे गट्टू, स्पंज दे. मी आता कारला छान फोमने स्वच्छ करेन. तू का करणार? हे काम तर मी करेन. अच्छा, म्हणजे ज्या कामात मजा येईल ते तू काम एकट्याने करशील? नाही, मी करेन. गट्टू चिंकीचं आपापसात यावरून भांडण सुरू होतं की स्पंजने कार कोण स्वच्छ करणार. दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून आई बाहेर येते आणि त्यांना रागावू लागते. हे काय गट्टू चिंकी, तुम्ही दोघं आपसात भांडताय आणि तुमचे कपडे ओले कसे झाले? आई, आम्ही पाईपशी खेळत होतो. आणि आता भांडण अशासाठी होत होतं की गट्टू मला स्पंज देत नाहीये. ओफो, जर तुम्हा दोघांना असंच करायचंय तर चला बरं, घरी चला. आता काही कार वॉश होणार नाही आणि कुठली रोड ट्रिपही होणार नाही. आईच्या रागावण्यानं दोघेही घाबरतात. नाही आई, आम्ही आता नाही भांडणार. चिंकी, हे घे स्पंज, आता तूच कार वॉश कर. मी तोपर्यंत टायर्सवर पाईपने पाणी टाकतो. हो हो गट्टू, ठीक आहे. आई तू जा, आम्ही आता नाही भांडणार. आईची बोलणी खाल्ल्यानंतर गट्टू चिंकी नीट प्रकारे गाडी धुवू लागतात. खूप मेहनतीनंतर कार वॉश होते आणि गट्टू चिंकी आई बाबांना बाहेर घेऊन येतात. अरे वा, कार तर अगदी चमकतीये मुलांनो. हो, तुम्ही दोघांनी तर कमाल केली गट्टू चिंकी. थँक्यू आई बाबा. तर आता तरी आपण रोड ट्रिपला जाणार नाही बाबा? हो हो, बिलकुल मुलांनो. चला पटकन आंघोळ करून नाश्ता करा, मग आपण सगळे रोड ट्रिपला जाऊया. गट्टू चिंकी पटापट रेडी होतात आणि कारमध्ये जाऊन बसतात. बघा ना, ह्या दोघांनी तर नीट ब्रेकफास्टही केला नाहीये. अगं आई, आपण आता जातोय ना रोड ट्रिपला, मग रस्त्यामध्ये स्नॅक्स खाऊया. त्याची तर मजाच वेगळी असते. कळलं का आई? ही मुलं खूप स्मार्ट आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा निघतात आपल्या रोड ट्रिपला. बाबा म्युझिक ऑन करतात आणि गट्टू चिंकी आसपासच्या नजाऱ्यांचा आनंद घेतात. तेवढ्यात हायवेवर बाबांना एक ढाबा दिसतो आणि बाबा तिथे गाडी थांबवतात. मुलांनो, या आपण इथे बसून चहा भज्यांचा आनंद घेऊया. आज वातावरणही खूप छान आहे. ये चहा भजी. मग गट्टू चिंकी आई बाबा ढाब्यावर बसतात आणि चहा घेता घेता भजी खातात. आता ह्यानंतर कुठे जायचं? मी ऐकलंय इथून पुढे रोडला पुढे एक छान आणि लोकप्रिय रेस्टॉरंट आहे. आपल्याला तिकडेच जायला हवं. तिथे जायला जवळपास दुपार होईलच. मग आपण तिकडेच लंच करूया. हो, ही तर मस्त कल्पना आहे बाबा. ठीक आहे, मग तिथेच जाऊया. मग बाबा सगळ्यांना कारने त्या रेस्टॉरंटला घेऊन जातात. गट्टू चिंकी पाहतात की रेस्टॉरंटच्या बाहेर एक गार्डनही होतं, जिथे खूप सारे झोपाळे होते. गट्टू चिंकी धावतच त्या झोपाळ्यांवर बसतात. ये, हे रेस्टॉरंट किती मस्त आहे चिंकी. हो गट्टू. मुलांनो, चला अगोदर जेवूयात, मग तुम्ही आरामात झुलत बसा. ओके बाबा. मग गट्टू चिंकी त्या रेस्टॉरंटमध्ये आई बाबांसोबत लंच करतात आणि मग ते दोघे बाहेर झोकाही खेळतात आणि मग ते सगळेजण घरी येण्यासाठी परत निघतात. बाबांनी पुन्हा म्युझिक लावलं होतं आणि आता गट्टू चिंकी परतताना सनसेट पाहत होते. बाबा, हा सूर्यास्त किती छान दिसतोय. आजचा दिवस खरंच खूप मस्त आहे. एकदम बरोबर गट्टू, हा दिवस तर नेहमी लक्षात राहील. हो मुलांनो, खरंच ही रोड ट्रिपची आयडिया वाईट नव्हती. पण बघा ना, कार एकाच दिवसात केवढी घाण झाली येते. कदाचित धूळ मातीने. काही हरकत नाही बाबा, आम्ही परत कार वॉश करू. काय खरंच मुलांनो? हो आई, आम्हाला कार वॉश करायला खूप मजा आली. यावरती सगळे हसू लागतात आणि पुन्हा घरी परततात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.